Hello everyone, welcome back to Dubkemia and welcome back to another video of our PYQ discussion series. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डचा चॅप्टर नंबर 4 केमिकल थर्मोडायनॅमिक्सचे MHT CET 2024 मधील आलेले क्वेश्चन्स. ऑलरेडी CET 2024चा मी फर्स्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे काल, ज्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केला होता लेसन नंबर 1. त्याचे मी 50 क्वेश्चन्स डिस्कस केले होते. तुम्ही जर बघितले नसतील तर डू चेक आउट दॅट व्हिडिओ ॲज वेल. अँड टुडे विल बी डिस्कसिंग अगेन 50 क्वेश्चन्स फ्रॉम केमिकल थर्मोडायनॅमिक्स. कालच्या कमेंटमध्ये मला एक दिसलं होतं की एका स्टुडंटने विचारलं होतं की PCBचे क्वेश्चन कधी डिस्कस करणार. तर बघा, हे जे 50 क्वेश्चन मी डिस्कस करतोय तर धीज आर मिक्स्ड क्वेश्चन फ्रॉम PCB अँड PCM. ह्या वर्षीचा जो माझ्याकडे क्वेश्चनचा डेटा आहे, आय हॅव ओनली PYQ डेटा. शिफ्ट वाईज माझ्याकडे स्पेसिफाईड डेटा नाही आहे. ओके, बट नेक्स्ट इयरसाठी तुमच्याकडूनच जो काही क्वेश्चनचा डेटा मिळेल त्या बेसिसवर मी शिफ्ट वाईज डेटा जनरेट करेन. यावर्षी आपल्याकडे एक फक्त CETचा डेटा आहे, नॉट एक्झॅक्टली PCB सेपरेट आहे किंवा PCM सेपरेट आहे. सो तुम्ही कोणत्याही CETसाठी प्रिपेअर करत असाल, यू कॅन फॉलो धिस क्वेश्चन्स. नक्कीच इफ यू सॉल्व 21 to 24चे PYQs, you will get really good marks in CET. ओके, सो विदाउट डाउट बिंदास तुम्ही क्वेश्चन सॉल्व करा. PYQs मॅक्झिमम PYQs सॉल्व करायचा प्रयत्न करा इन नेक्स्ट 30 to 40 डेज. CET एक्झाम 2025ची खूप कमी वेळ राहिलेला आहे एक्झामसाठी. सो जेवढं जास्त तुम्ही क्वेश्चन सॉल्व कराल तेवढे चांगले मार्क्स तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय. ओके, विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम, नाउ आय विल स्टार्ट विथ क्वेश्चन डिस्कशन. क्वेश्चन नंबर 1 आहे आपल्याकडे. विच ऑफ द फॉलोइंग term is explained by first law of thermodynamics. फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगतो तर एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड. एनर्जी मी बनवू पण शकत नाहीये किंवा मी ती ब्रेकडाऊन पण करू शकत नाहीये. एनर्जी जी आहे इट कॅन ओनली ट्रान्सफॉर्म. एका फॉर्ममधून ती दुसऱ्या फॉर्ममध्ये फक्त कन्व्हर्ट होणार आहे. अँड दॅट प्रिन्सिपल इज बेसिकली कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सो इथे ऑप्शन सी विल बी द करेक्ट ऑप्शन. Moving to the next question. 2 moles म्हणजे N व्हॅल्यू आहे माझ्याकडे. 2 moles of an ideal gas expanded isothermally and reversibly at 300 Kelvin. Temperature is also given. And till its volume is double. Volume जे आहे ते डबल झाले. व्हॉल्यूम डबल झाले म्हणजे काय म्हणू शकतो की इनिशियल व्हॉल्यूम V1 जे असेल त्याला मी इंटू 2 केलं तर त्या केसमध्ये फायनल व्हॉल्यूम मला V2 मिळणार आहे. नाउ फॉर धिस वी हॅव टू कॅल्क्युलेट द वर्क डन. सो वर्क डनसाठी फॉर्म्युला आपल्याकडे बनणार आहे -2.303 इंटू NRT, ज्यामध्ये N ची व्हॅल्यू आहे 2. R जो आहे, अ गुड क्वेश्चन विल बी की R नक्की मी घ्यायचा काय आहे. 0.082 8.314. तर ज्यांना कोणाला ह्याच्यामध्ये डाऊट असेल, जस्ट फोकस ऑन युनिट्स. जे दिलेलं युनिट आहे ते तुम्हाला दिसतंय जूल फॉर्ममध्ये दिलेलं युनिट आहे. सो डायरेक्टली गो विथ 8.314, ज्याचं युनिट असतं जूल पर मोल पर केल्विन. पण विचारलेला क्वेश्चन जर ATM DM क्यूबमध्ये आला, ATM DM क्यूबमध्ये आला किंवा बार DM क्यूबमध्ये आला, तर त्या केसमध्ये यू विल यूज 0.082. बार DM क्यूबला ॲक्च्युली आपण 0.083 यूज करतो, बट खूप कमी फरक पडतो त्याच्यामध्ये. सो तुम्ही 0.082ने किंवा 0.083ने गेलात, दोन्हीसाठी ते चालून जाईल. ओके, सो इथे मला गरज आहे जूलमध्ये. सो मी इथे व्हॅल्यू घेणार आहे 8.314 मल्टिप्लायड बाय टेम्परेचरची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 300 आणि त्याच्या पुढे येणार आहे लॉग टू द बेस 10 असतो V2 बाय V1. सो इथे व्हॅल्यू येणार आहे आपल्याकडे लॉग ऑफ V2 म्हणजे असणार आहे 2V1 डिवायडेड बाय V1 आणि इथे आपल्याकडे आहे -2.303. नो मल्टिप्लाइंग दिस लॉग ऑफ V2 बाय V1 हा जो करतोय आपण, V1 गेला तर log 2 राहतो. log 2 हा असतो 0.3. यू मस्ट नो व्हॅल्यूज ऑफ log 2, 3, 5 अँड 7. CET पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला लॉग टेबल कधी दिलेला नसतो. सो तुम्ही लॉग टेबलने त्याच्यामधून व्हॅल्यूज काढून आन्सर काढणे एक्सपेक्टेड असणार आहे. तर तुम्हाला ह्या 4च्या व्हॅल्यूज माहीत असल्या पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल ह्या 4च्या व्हॅल्यूजने काय होणार आहे, तर बघा ह्या जर 4 लॉगच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत, त्या बेसिसवर तुम्ही कोणताही नंबर घ्या, यू कॅन फाइंड द आन्सर फॉर लॉग. ओके,
इन केस इफ यू डोंट नो की एक्झॅक्टली हे कसं आन्सर फाईंड करायचं, तर त्या केसमध्ये डू लेट मी नो इन अ कमेंट सेक्शन. सो हार्डली 5 ते 10 मिनिटाचं एक्सप्लेनेशन असणार आहे त्याचं, तर मी त्याच्यासाठी एक सेपरेटली छोटासा व्हिडिओ बनवून अपलोड करेन. ऑल राईट, इफ यू नो हाऊ टू फाईंड देन वी विल मूव फॉरवर्ड. लॉग ऑफ 2 0.3 इंटू 300 जर मी करतोय तर आन्सर बनणार आहे आपल्याकडे अराउंड 33990 बनून जाईल आन्सर. आणि पुढे आहे इथे 8.314 इंटू 2 इंटू 2.36 2.3, सो दॅट विल बी लेट्स से 4.6 इंटू 8.3. आता ह्याचं जर तुम्ही प्रोडक्ट करताय 9.8 आणि 9.8 विल बी अराउंड 72 प्लस असणार आहे आन्सर, आणि 72 इंटू 4.6 तुम्ही करताय तर दॅट आन्सर शुड एक्सिड. बघा एवढं तर सगळ्यांना झेपत असेल की 72 इंटू 4 जर केलं तर ते आन्सर 280 प्लस च्या रेंजमध्ये जातो, म्हणजे ह्या नंबरपेक्षा जास्त असला पाहिजे. आता ओव्हरऑल हे 1000च्या रेंजमध्ये आहे, तो 2800 प्लस आन्सर असलं पाहिजे. ऑप्शन बघा, सगळे ऑप्शन जो मी आत्ता इथे अप्रॉक्सिमेट नंबर काढलाय त्याच्यापेक्षा कमी आहेत, आणि मला आन्सर ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. सो दॅट विल बी ऑप्शन बी. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज अ चेंज इन इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जीचा चेंज म्हणजे डेल्टा यू मला फाईंड करायचा आहे फॉर अ सिस्टीम वेन वर्क डन, आणि इथे दिलेलं आहे हीट. सो फॉर्म्युला डेल्टा यू इज क्यू प्लस डब्ल्यू घेणार. नाव क्यू प्लस डब्ल्यू साठी यू शुड नो द सायन्स. इफ यू टेक अ सिस्टीम, ही लेट्स से मी सिस्टीम कन्सिडर करतो, तर फॉर धिस सिस्टीम जो काही ट्रान्सफर या सिस्टीममध्ये जो काही ट्रान्सफर सराउंडिंग मधून सिस्टीममध्ये होणार आहे तर दॅट ट्रान्सफर इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह, आणि जो काही ट्रान्सफर सिस्टीम टू सराउंडिंग होईल दॅट ट्रान्सफर इज कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. आता इथे दिलेल्या याच्या व्हॅल्यूज आहेत. वेन वर्क डन बाय सिस्टीम इज 500. बाय सिस्टीम म्हणजे सिस्टीमने केलेलं वर्क ते झालं -500, ही व्हॅल्यू झाली -500. द सिस्टीम हीट फ्रॉम द सिस्टीम रिलीज द हीट. रिलीज करते म्हणजे अगेन सिस्टीम टू सराउंडिंग, तर हे पण झालं -300. तो व्हॅल्यू असणार आहे -500 फॉर वर्क, -300 फॉर हीट. आन्सर असणार आहे -800. ऑप्शन्स काहीतरी टायपिंग एरर नक्की असणार आहे याच्यामध्ये, की हे ऑप्शन कुठेच मॅच होत नाहीत. बघा पहिले प्लसवाले ऑप्शन तर निघून जाणार आहेत आणि हे मायनसवाले ऑप्शन राहतील, बट मायनसमध्ये पण ते समहाऊ टायपिंग एररमध्ये कदाचित हे आन्सर चुकीचे नंबर आले असतील. सो युअर एक्सपेक्टेड आन्सर इज -800 फॉर धिस व्हॅल्यूज. ओके, मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड इंटरनल एनर्जी चेंज फॉर दिस रिॲक्शन. एक रिॲक्शन आपल्याला दिलेली आहे ॲट 300 केल्विन. स्टँडर्ड इंटरनल एनर्जी चेंज म्हणजे अगेन मला फाईंड करायचं आहे डेल्टा यू. इफ डेल्टा एच फॉर सेम रिॲक्शन इज गिवन, डेल्टा एच ऑफ OF2 दिलाय, H2O दिलाय आणि HF, या तिघांच्या व्हॅल्यू OF2, H2O, HF. तुम्ही मला O2 ची का नाही दिली, तर बघा O2 इज अ इलेमेंट, तर त्याची व्हॅल्यू असते 0. त्याची व्हॅल्यू काय असणार आहे 0. तो बाकीच्यांच्या डेल्टा एचच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, मग त्या बेसिसवरती मला डेल्टा यू काढायचं आहे. तो आपल्याकडे रिलेशन असतं डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा NRT. दिस इज द रिलेशन. ओके, आता ह्या रिलेशनमध्ये फर्स्ट वी विल कॅल्क्युलेट द डेल्टा एच. आता डेल्टा एच कसा काढायचा, तर दिस इज प्रॉडक्ट मायनस रिॲक्टंट. प्रॉडक्टमध्ये माझ्याकडे आहे 2HF. तो HF ची व्हॅल्यू बघा, थर्ड वाली आहे -270. सो -270 इंटू 2 होऊन जाईल, दॅट इज अ प्रॉडक्ट, मायनस रिॲक्टंटची व्हॅल्यू काय. रिॲक्टंटमध्ये माझ्याकडे आहे OF2 आणि H2O, एकच आहेत, तो त्यांच्या व्हॅल्यूज घेतल्या, त्या व्हॅल्यूज आहेत 20 आणि प्लस -250. राईट. सो ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत, ही व्हॅल्यू होणार आहे -540 आणि इथे व्हॅल्यू होणार आहे -20 प्लस -250, दॅट इज -230. राईट. आणि ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ती व्हॅल्यू येणार आहे, मायनस मायनस प्लस करून टाका, अराउंड व्हॅल्यू असणार आहे आपल्याकडे -310. ही कशाची व्हॅल्यू झाली, ही तर व्हॅल्यू आहे फक्त डेल्टा एच ची. नाव डेल्टा एचच्या बेसिसवरती मला आता सांगायचं आहे डेल्टा यू, तर त्यासाठी मला डेल्टा NRT काढावा लागेल. डेल्टा NRT कसा काढणार, तर डेल्टा एन जो आहे त्याची व्हॅल्यू अगेन प्रॉडक्ट मायनस रिॲक्टंट. प्रॉडक्टला बघा 2 + 1 3 मोल्स आहेत आणि रिॲक्टंटला 1 + 1 2 आहेत. सो 3 - 2 1 झाला,
इंटू आर आहे 8.314 इंटू टेम्परेचर आहे 300. ही जी व्हॅल्यू आहे ही येणार आहे जूलमध्ये. दिस विल बी इन व्हॅल्यू जूल. वन कुठे गेला, 1 ने मल्टिप्लाय करत बसायची गरज नाही. मला किलो जूलमध्ये कन्वर्ट करावं लागेल कारण दिलेले सगळे ऑप्शन किलो जूलमध्ये आहेत. दिलेल्या ह्या ज्या एनर्जी व्हॅल्यूज आहेत त्या पण किलो जूल होत्या. सो मी इथे केलं डिवाइड बाय 1000. 8.3 इंटू 3 अप्रॉक्सिमेटली तुम्हाला घेणं एक्सपेक्टेड असणार आहे. एक्झॅक्ट जर करताय तर 24.9 येतं. अप्रॉक्सिमेटली यू कॅन टेक 25. ओके, हे 8.3 इंटू 3 साठी झालं. बाकी हे 0 0 0 0 कॅन्सल. सो 25/10 शिल्लक राहील आणि 25/10चा आन्सर असणार आहे 2.5. सो डेल्टा एच आपण काढलाय 310 मायनस 310 इक्वल टू डेल्टा यू प्लस 2.5. ओके, सो हा प्लस 2.5 जो आहे तो फक्त मला अपोजिट साईडला घेऊन जायचा आहे. ओके, सो मायनस 310 हा जो प्लस 2.5 आहे तो अपोजिट साईडला जाणार आहे. तो आन्सर बनणार आहे मायनस 2.5 आणि इकडे शिल्लक राहील डेल्टा यू. ओके, सो मायनस 310 मायनस 2.5 करताय तो व्हॅल्यू बनणार आहे मायनस 312.5. ओके, दॅट विल बी युअर आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ओके, ऑप्शन जर बघितले तर ऑप्शनमध्ये मॅच होत नाही आहे. बट मोस्ट प्रॉब्ली हे नंबर्स बघता आय थिंक सो. अगेन ह्या क्वेश्चनमध्ये पण स्लाइट एरर आलेला आहे. सो मायनस 340 जो आहे आय थिंक हा ऑप्शन असावा मायनस 312.48. मोस्ट प्रॉब्ली हा ऑप्शन असला पाहिजे इथे. ते 312च्या ऐवजी मायनस 342 झालेलं असू शकतं. एल्स दॅट शुड बी द करेक्ट आन्सर. ओके, इन केस जर एखाद्याने साईन कन्व्हर्जन चुकवलं तर त्या केसमध्ये असं केलं जाऊ शकतं की मायनस 310 आणि प्लस 2.5 केलं आणि आन्सर मायनस 307 काढलं. पहिलाच ऑप्शन तो दिसतोय विच विल बी द रॉंग ऑप्शन. ओके, सो आन्सर असलं पाहिजे मायनस 312.5. डू सॉल्व दिस क्वेश्चन आणि जर तुमचा आन्सर सेम येत आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये पिन करा की ऑप्शन चुकीचे आहेत त्याचे. ओके, मुव्हिंग टू दिस नेक्स्ट क्वेश्चन. आपल्याकडे आहे 1 मोल ऑफ ॲन परफेक्ट गॅस एक्सपांड आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली फ्रॉम 10 dm³ टू 20 dm³ ॲट 300 केल्विन. तर मला फाइंड करायचं आहे डेल्टा यू, क्यू आणि वर्क डन रिस्पेक्टिव्हली. ओके, तो फर्स्ट ऑफ ऑल बघा हा जो वर्ड दिलेला आहे आयसोथर्मली. आयसोथर्मलीमधून मला हे समजून जात आहे की डेल्टा टी जो आहे तो 0 असला पाहिजे आणि डेल्टा टी जेव्हा 0 असणार आहे तेव्हा डेल्टा यू पण 0 बनणार आहे. तो सिक्वेन्समध्ये डेल्टा यू 0 पहिलाच ऑप्शन डेल्टा यू 0 तो बघा ह्या 3 ऑप्शनमध्ये दिसतोय म्हणजे हा ऑप्शन पहिला तर कट डाऊन झाला. सेकंड पार्ट नाव आता डेल्टा यू जेव्हा 0 असेल त्यावेळेस इथे कंडिशन अशी येऊन जाते की डेल्टा यू इज 0 देन क्यू is equal to minus w or vice versa minus q is equal to w. That should be the condition. So दोघांची व्हॅल्यू सेम असली पाहिजे आणि साइन फक्त डिफरंट असले पाहिजे. राईट, आता इथे जर बघाल तर साइन बघा दोघांचेही सेम दिसत आहेत. नॉट पॉसिबल. राईट, इथे साइन अपोजिट आहे, इथे पण साइन अपोजिट आहे. सो 2 ऑप्शन राहिले. नाउ वी विल वर्क फॉर दॅट कॉज सॉल्व्ह करणं आता रिक्वायर्ड असेल. सो सॉल्विंग दिस क्वेश्चन w काय बनेल बघा. W will be minus 2.303 इंटू N मला घ्यायचा आहे 1 मोल, R घ्यावा लागेल 8.314 इंटू 300. पण हे आन्सर बघा किलो जूलमध्ये आहे. तो किलो जूलसाठी मी इथे घेतानाच डायरेक्टली असं घेऊन टाकेन 0.3. टेम्परेचर 300 आहे पण 300च्या ऐवजी मी काय घेतलं 0.3 सो दॅट ते कन्व्हर्जन जे आहे ते किलोमध्ये झालं. आणि पुढे असणार आहे लॉग ऑफ V2/V1 दॅट इज 20/10. मग आज सारखंच हे कॅल्क्युलेशन आहे बघा. लॉग ऑफ 20/10 म्हणजे 2. लॉग ऑफ 2 इज 0.3 इंटू 0.3 किलोसाठीचं हे कन्वर्जन. पुढे आहे 8.314 आणि इथे आहे मायनस 2.303 किलो जूलमधला आन्सर असणार आहे आता हे. सो मायनस 2.3 इंटू 8.3 इंटू 0.3 जर करताय बघा मगाशी केलं होतं आपण 8.3 इंटू 3 25 घेतलं होतं तर आता मी इथे घेईन 2.5.
इथे घेणार आहे आन्सर 2.5 इंटू 0.3 आणि ह्याचा फर्दर कॅल्क्युलेशन जर करतोय तर -2.3 इंटू 2.5 इंटू 0.3 करतोय. 2.5 इंटू 3 जर केलं तर 7.5 बनलं पाहिजे. ह्याचा आन्सर बनेल मग 0.75. आता कम्पेअरिंग धिस बघा, हे सिम्पल कम्पॅरिझन करायचं आहे. यू विल अंडरस्टँड की ही जी व्हॅल्यू आहे दॅट व्हॅल्यू शुड कम आउट टू बी 2.3 पेक्षा कमी. मग इथे दिलेले ऑप्शन तुम्ही कम्पेअर जर केलेत तर 2.3 पेक्षा कमी इथे दिसत नाहीये. सो ऑप्शन ए जो आहे तो आपल्यासाठी करेक्ट बनणार आहे. सो क्वेश्चन 5 मध्ये करेक्ट आन्सर बनलेला आहे आपलं ऑप्शन ए. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. अ गॅस ॲब्झॉर्ब्स 150 हीट, 150 जूल हीट ॲब्झॉर्ब केले, सराउंडिंग टू सिस्टीम ट्रान्सफर झाले, तो पॉझिटिव्ह व्हॅल्यू झाली. आणि एक्सपांड होतं. एक्सपान्शन म्हणजे काय, तर सिस्टीम टू सराउंडिंग. सो निगेटिव्ह व्हॅल्यू असणार आहे. एक्सपान्शन झाले बाय 300 सेंटीमीटर क्यूब. सो डेल्टा व्ही ची व्हॅल्यू आपल्याकडे आली. डेल्टा व्ही आला 300 सेंटीमीटर क्यूब अँड दॅट इज अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू डेल्टा व्हीची. ॲट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ 2 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, तर आणि डेल्टा यू मला आता फाइंड करायचं आहे. तो डेल्टा यूचा फॉर्म्युला Q प्लस W दॅट इज Q मायनस P डेल्टा V. आता Q तर आपल्याकडे डायरेक्टली गिवन आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, प्लस 150 मायनस पुढचं जे व्हॅल्यू असणार आहे ती आता मला घ्यावी लागेल ॲज 2 इंटू 10⁵. दिस इज सिम्पल डायरेक्टली न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता मला आन्सर जूलमध्ये पाहिजे, तो मला सगळे व्हॅल्यूज जे आहेत ते SI युनिटमध्ये असले पाहिजेत. आता हे तर SI युनिटमध्ये होतं जूल, प्रेशर SI युनिटमध्ये आहे, पण डेल्टा व्ही जर तुम्ही बघाल तर दॅट इज 300 सेंटीमीटर क्यूब. तर मला काय करावं लागेल, ह्या सेंटीमीटर क्यूबला मीटरमध्ये काढावं लागेल. पण मी सेंटीमीटर क्यूबला मीटर क्यूबमध्ये करण्याच्या आधी मी सेंटीमीटरला मीटर करतो. सो जर मी 1 सेंटीमीटर घेतोय तर व्हॅल्यू असणार आहे 10⁻², राईट. 1 मीटर इज 100 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² सेंटीमीटर. तो उलटं गेलं, 1 सेंटीमीटर 10⁻² सेंटीमीटर. मग 1 सेंटीमीटर क्यूब काय बनेल, तर ह्याचा क्यूब करा 10⁻6 मीटर क्यूब. म्हणजे इथे व्हॅल्यू मला घ्यावी लागेल 300 इंटू 10⁻6. नाव 10⁵, 10⁻6 केलं दॅट विल बी 10⁻1. ओके, हा निघून जाईल आणि इथे बनेल 10⁻1. 10⁻1 300 दॅट विल बी 30 इंटू 2 दॅट विल बी 60. सो प्लस 150 मायनस इथे व्हॅल्यू असणार आहे 60 प्लस 150 मायनस 60. आन्सर बनला आपल्याकडे 90. ऑप्शन आहे ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 6 साठी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. Moving to the next question. When 1730 joule of work is done by 1 mole of an ideal gas in isothermal reversible compression. कंप्रेशन झालेलं आहे. कंप्रेशन झालंय म्हणजे काय झालं, तर सराउंडिंग मधून सिस्टीम वरती वर्क झालं. कंप्रेशन होतंय, व्हॉल्यूम कमी होतंय. तर व्हॉल्यूम कमी होताना काय होणार आहे, तर त्याच्यावरती एक्सटर्नली प्रेशर अप्लाय केलेलं असेल. वर्क सराउंडिंग टू सिस्टीम, पॉझिटिव्ह वर्क. आणि पुढे लिहिलंय फ्रॉम 40 लिटर टू 20 लिटर. तर आपल्याला फाइंड करायचं आहे द टेम्परेचर फॉर धिस कंप्रेशन. ह्या कंप्रेशनसाठी टेम्परेचर काय असणार आहे. ओके, फॉर्म्युला इज सेम. W इज इक्वल टू -2.303 nRT. मला हा T जो आहे तो फाइंड करायचा असेल तर T साठी मी रिअरेंज केलं इक्वेशन. इथे येईल लॉग ऑफ V2/V1, राईट. बाकी वर्कची व्हॅल्यू टाकली आपण. वर्क व्हॅल्यू असणार आहे 1730. पुढे असणार आहे आपल्याकडे इथे इक्वल टू -2.303 n आहे 1 मोल दिलेला आहे तो 1 इंटू आर व्हॅल्यू असणार आहे 8.314. टेम्परेचर दॅट वी हॅव टू फाइंड. पुढे लॉग व्हॅल्यू घ्यावी लागेल. शिफ्टिंग बघा फ्रॉम 40 टू 20. सो 20 इज अ फायनल व्हॉल्यूम. 20 इथे आला आणि 40 जो आहे तो इथे आला. तो हा बेसिकली काय बनणार आहे, तर लॉग ऑफ 1/2. लॉग ऑफ 1/2 सेपरेटली जर मी लिहिलं देव असेल लॉग ऑफ 1 मायनस लॉग ऑफ 2, राईट. सो लॉग ऑफ 1 सगळ्यांना माहिती आहे तो 0 असला पाहिजे. लॉग ऑफ 2 मगाशीच मी बोललो होतो इट इज 0.3. तो लॉग ऑफ 1/2 काय बनेल -0.3. मग मायनस मायनस कट डाऊन झाला. व्हॅल्यूज काय राहणार आहेत 2.3
इंटू 1 गेला 8.3 इंटू टेम्परेचर इंटू येणार आहे 0.3 राईट. मल्टिप्लाइंग 2.3 आणि 8.3 इंटू 0.3 2.5 घेतलं आपण त्याचा आन्सर. याचा आन्सर घेतलं 2.5 इंटू इथे आहे 2.3 इंटू टी. आता ह्याला मी फक्त अपोजिट साईडला शिफ्ट केला 1730 डिवायडेड बाय 2.3 इंटू 2.5 आपण करतोय. ओके, नाव मी 0ला ह्या बाजूला ठेवतो, इवन मी 3ला पण बाजूला ठेवतो. तो 1730ला मी असं लिहितो 17.30 इंटू 100. आता 2.5ने जर मी ह्याला कट डाऊन केलं तर 25चा जर टेबल सगळ्यांना येत असेल तर 25 7 विल बी 175. तो अराउंड हे आन्सर 7 असेल. 2.3 आणि 7 ह्याला जर आपण कट डाऊन केलं तर अराउंड जे आन्सर आहे ते 4 प्लस समथिंग असणार आहे, स्लाइटली ग्रेटर दॅन 4. 23चा जर तुम्ही टेबल करताय तर 23 4 विल बी सॉरी 23 3 विल बी 69. तो हे जे आन्सर आहे ते 3 प्लस स्लाइटली ग्रेटर दॅन 3 असणार आहे. ओके, माय मिस्टेक, मी चुकून ते 4 बोललो होतो तिथे. सो 3 अराउंड समथिंग बनवू शकतं. आणि 3 इंटू 100 करतोय आपण, तो 3 इंटू 100 300 विल बी युअर करेक्ट ऑप्शन. ओके, क्वेश्चन नंबर 7 ऑप्शन ए. ऑलराईट, थोडंसं सॉल्विंग जर बघाल तर बऱ्यापैकी लेंदी सॉल्विंग तुम्हाला दिसतंय. ओके, खूप जण म्हणतील की सर क्वेश्चन हा मला 54 सेकंडमध्ये सॉल्व्ह करायचा तर पॉसिबल आहे का? तर बघा, प्रत्येक क्वेश्चन 54 सेकंडमध्ये सॉल्व्ह होईल असं काही नेसेसरी नाही आहे. काही क्वेश्चन तुम्ही ऑब्झर्व कराल की ज्याला 54 सेकंडपेक्षा जास्त टाइम लागू शकतो. बट केमिस्ट्रीमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं, आउट ऑफ 50 क्वेश्चन नियर अबाउट 20 to 30 क्वेश्चन्स हे असे असणार आहेत की जे तुम्हाला 10 to 15 सेकंडमध्ये सॉल्व्ह करायचे असतील. ओके, 20 to 30 क्वेश्चन विच विल बी मेजरली बेस्ड ऑन थेरी. और थेरी म्हणजे पण मग त्याच्यामध्ये काय असू शकतं की इनऑर्गॅनिक क्वेश्चन असेल, डायरेक्ट सॉल्व्ह करायचं आहे. ऑर्गॅनिक रिॲक्शन बेस्ड क्वेश्चन आहे, खूप कमी म्हणजे सॉल्विंग थोडंसं लॉजिक लावावं लागेल पण सॉल्विंग खूपच कमी असतं. तर ते क्वेश्चन बऱ्यापैकी 10, 15, 20 सेकंडमध्ये सॉल्व्ह होतात. अराउंड 10 to 15 मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील की जे सॉल्व्ह करायला तुम्हाला 30 to 40 सेकंड लागतील, की सॉल्विंग आहे पण सॉल्विंग कमी टाईमचं सॉल्विंग आहे. आणि असेच तुम्हाला एक अराउंड 10 क्वेश्चन्स दिसतील जे मेजरली थर्मोमधून तुम्हाला दिसू शकतात, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमधून दिसू शकतात. सो ते क्वेश्चन्स असे असतील की जिथे तुम्हाला टाइम जो आहे तो 54 सेकंड किंवा इवन 54 सेकंड प्लस लागू शकतो. ओव्हरऑल डिस्ट्रीब्युशन जर मी कम्पेअर केलं तर मला 50 क्वेश्चन आहेत. 50 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी एम असं ठेवायचं आहे की मला 20 to 30 मिनिट्समध्ये पेपर सॉल्व्ह करायचा आहे ऑफ केमिस्ट्री. ओके, इट लुक्स बिग डिफिकल्ट टास्क बट विथ प्रॅक्टिस, डेली प्रॅक्टिस करत राहा. तुम्हाला प्रॅक्टिसला हेल्प व्हावी म्हणून मी ही PYQ सिरीज हा महिनाभर रन करणार आहे, ज्या महिन्यामध्ये आपण अख्खे 2024चे क्वेश्चन सॉल्व्ह करू. सो प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिस करून यू कॅन रीच धिस टार्गेट 50 क्वेश्चन ऑफ केमिस्ट्री इन 20 to 30 मिनिट्स. ऑलराईट, मूव्हिंग टू धिस नेक्स्ट क्वेश्चन नाव. Which of the following set of properties is correct when 1 mole of gas is heated keeping volume constant? Volume constant ठेवलंय, डेल्टा V जो आहे तो 0 बनणार आहे. आता whenever we have delta V is 0, आयसोकोरिक प्रोसेस, डेल्टा V 0 असेल तर W काय असतो -P डेल्टा V, तर तो पण बनणार आहे 0. ठीक आहे, तो W 0 झाला आपल्याकडे. W 0 वाले हे 3 ऑप्शन दिसतात, हा निघून जाईल, कट डाऊन ऑप्शन ए होऊन जाईल. बाय इंक्रीजिंग द टेम्परेचर, टेम्परेचर मी इंक्रीज केलंय. टेम्परेचर जर मी इंक्रीज करतोय, डेल्टा टी जर पॉझिटिव्ह आहे तर डेल्टा यू पण पॉझिटिव्हच असला पाहिजे. ओके, डेल्टा यू पॉझिटिव्ह असणार आहे. बघा इथे डेल्टा यू निगेटिव्ह दिलाय, त्यामुळे हा ऑप्शन कट डाऊन झाला. पहिल्या केसमध्ये डब्ल्यू पॉझिटिव्ह होता, तो कट डाऊन झाला होता. राहिले आता 2 ऑप्शन. आणि पुढे काय दिलंय तर सप्लाइंग द हीट ऑफ 500 जूल. हीट मी सप्लाय केली आहे, तो क्यू काय असला पाहिजे, तो दॅट शुड बी सप्लाइड म्हणजे काय +500 असला पाहिजे. सो क्यू इज +500, डब्ल्यू इज एनिवे 0. सो क्यू इक्वल टू डेल्टा यू इक्वल टू 500. हा आपल्याला इथे ऑप्शन दिसतोय तुम्हाला, क्यू इक्वल टू डेल्टा यू इक्वल टू 500. ऑप्शन बी करेक्ट बनणार आहे. ओके, ऑल राईट. बघा आता हा क्वेश्चन होता, तर हा क्वेश्चन मी
लेट्स से मी आता ह्या 3 कॅटेगरीजला 1, 2 आणि 3 मध्ये डिवाइड करतो. 1 ला म्हणू आपण 10 to 15 सेकंड, 2 ला म्हणूया आपण 30 to 40 सेकंडची कॅटेगरी आणि 3 ला आपण म्हणू 54 सेकंडची कॅटेगरी. सो त्यानुसार मी आता प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला कॅटेगरी सांगत जातो. एक्सपेक्टेड कॅटेगरी, हा म्हणजे असं नाही की ती तीच फॉलो होईल. ती तुम्ही असं म्हणू शकता की ही माझ्या मते आहे. आता माझ्या मते आहे हे मी माझं मत कसं देतोय की माझ्या स्वतःच्या सॉल्व्हिंगने नाही, तर इन जनरल ऑब्झर्वेशननुसार मी सांगेन. मग हा क्वेश्चन मी कन्सिडर करेन इन कॅटेगरी 2. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलंय द एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशनची एन्थाल्पी दिलेली आहे 30 किलो जूल आणि एंट्रॉपी ऑफ वेपरायझेशन दिलेला आहे 75 जूल पर केल्विन पर मोल. तर कॅल्क्युलेट द बॉइलिंग पॉईंट. बघा, बॉइलिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट ह्या इक्विलिब्रियम कंडिशन असतात. कोणत्या कंडिशन असणार आहेत त्या? इक्विलिब्रियम कंडिशन. आणि फॉर इक्विलिब्रियम डेल्टा जी असतो आपला 0 आणि इक्विलिब्रियमला फॉर्म्युला असा असतो टी इज इक्वल टू डेल्टा एच बाय डेल्टा एस. तो यू जस्ट हॅव टू पुट धिस व्हॅल्यूज. 30 किलो जूल म्हणजेच 30 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय इथे असणार आहे 75. ओके, सो कटडाऊन जर मी करायचं ठरवलं 30, 75 15च्या टेबलमध्ये येत आहेत 2 आणि इथे येईल 5. 2 आणि 5 त्यानुसार 2/5 म्हणजे 0.4 झाला. 0.4 इंटू 10⁻³ तुम्ही करताय, आन्सर बनेल 400 केल्विन. हा क्वेश्चन मी 1 to 2 च्या मध्ये कन्सिडर करेन. 1 मध्ये पण येणार नाही एक्झॅक्टली, 2 च्या मध्ये म्हणजे काय अराउंड 20-25 30 सेकंड पर्यंत तुम्ही कन्सिडर करू शकता. चला ह्याला पण आपण कॅटेगरी 2 मध्ये कन्सिडर करूया. नेक्स्ट क्वेश्चन. द हीट ऑफ कंबशन ऑफ और कार्बन इज -393. What is the heat release in formation of this much of CO2? ओके, बघा आता हीट ऑफ कंबशन म्हणजे काय असणार आहे? कार्बन घेतला, कार्बनवरती मी O2 ऍड केला, त्याच्यापासून बनेल CO2 आणि ही व्हॅल्यू दिली आहे पर मोल. सो फॉर 1 मोल CO2, 1 मोल CO2 म्हणजे किती CO2? 1 मोल CO2 म्हणजे 44 ग्रॅम CO2. माहित पाहिजे आपल्याला CO2 44 ग्रॅम. हे रिपिटिशन मध्ये येणार आहे, रिपीट करत राहा. CO2 जिथे जिथे दिसेल 44 ग्रॅम 44 ग्रॅम. यू विल रिमेंबर धिस 44 ग्रॅम. त्याच्यासाठी व्हॅल्यू आहे -393.5. आता विचारलेली व्हॅल्यू कितीसाठी आहे? तर विचारलेली व्हॅल्यू आहे 35.2 साठी. जस्ट कम्पेअर द ऑप्शन्स. नुसते ऑप्शन्स कम्पेअर करा, यू विल गेट टू नो की बघा एवढी कमी तर होणारच नाहीये ना. तो हे तिन्ही ऑप्शन निघून गेले, राहिला हा आपला एकच ऑप्शन. ओके, जर मी सॉल्व केलं तर हा क्वेश्चन टाइम घेणार आहे. पण जर आपण खूप जास्त सॉल्व करत नाहीये, नुसतं बघतोय की 44 ला एवढी आहे तर 35 ला खूप कमी तर होणार नाहीये, तर अगेन आय विल कन्सिडर धिस क्वेश्चन अंडर कॅटेगरी 2. ठीक आहे, थोडंसं सॉल्विंग आहे. इवन नॉट एक्झॅक्टली 30 सेकंड पण लागतील, कमीच लागतील, बट स्टील मी 2 मध्ये त्याला कन्सिडर करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे क्वेश्चन नंबर 11. 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. 16 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे लगेच तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. 16/32 हाफ मोल दिलेत. एक्सपांड isothermally and reversibly again at 300 Kelvin from 10 dm³ to 100 dm³. वर्कडन इन जूल मला अगेन सांगायचं आहे. जूल मधलं वर्कडन आहे. सो W इज इक्वल टू -2.303. एन ची व्हॅल्यू हाफ घ्यावी लागेल, हाफ मोल, इंटू पुढे दिलेला आहे आपल्याला 8.314. कारण 8.314 का? कारण हे जूलमध्ये आहे. पुढे टेम्परेचर त्यांनी दिलंय 300 केल्विन. पुढे असणार आहे लॉग फायनल बाय इनिशियल. तो इथे एक्सपान्शन झालंय. एक्सपान्शन म्हणजे 10 to 100. तो 100 इज अ फायनल, तो 100/10. 100/10 झाला 10. लॉग 10 इज 1. लॉग 10 ची व्हॅल्यू काय असते? 1. सो बाकी आता इथे मी मल्टिप्लिकेशन करतोय. व्हॅल्यूज शिल्लक राहतील. 2.3 हाफ, तो दॅट विल बी -1.15. 8.33 बऱ्याच आता मी बोललो 25. बाकी 0 2 अटॅच करतो हे. ओके, सो 2500 into this. Compare the options, you get the answer. हे पॉसिबल नाहीये, हे पॉसिबल नाहीये, हे पॉसिबल नाहीये. एकच ऑप्शन राहिला -2872. क्वेश्चन नंबर 11 आहे, त्याचा ऑप्शन असणार आहे ऑप्शन सी. Moving to the next question. Yes, category. I will consider again this category under 2. You may expect काही केसमध्ये थोडं कनेक्ट जर पटकन नाही झालं तर 30+ सेकंड सुद्धा जातील. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द वर्क डन व्हेन गॅस एक्सपांड फ्रॉम 100 ml टू 250 ml. म्हणजे ओव्हरऑल डेल्टा व्ही आपल्याकडे मिळाला 150 ml. 150 ml लिटरमध्ये मी पटकन कन्वर्जन करून टाकेन 0.15 लिटर. अंडर कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ 2 बार. 2 बारचं प्रेशर आहे. तो फॉर्म्युला आपला आहे -P डेल्टा व्ही. अप्लाइंग दिस फॉर्म्युला -2 इंटू 0.15. आन्सर आलं माझ्याकडे -0.3. ओके. बाकी जूलमध्ये कन्वर्जन करायचंय. लक्षात असेल नसेल आय डोंट नो, लक्षात आहे तुमच्या नाहीये, बट 3 ला मॅच होणारा ऑप्शन बघा एकच दिसतोय. तो डायरेक्टली मला हे आन्सर मिळून गेलंय. राईट, इथे आन्सर मिळालंय, तर त्या केसमध्ये हा क्वेश्चन 20-25 सेकंडमध्ये सॉल्व्ह होऊन जाईल. राईट, 3 ला 3 मॅच करायचे तर. पण जर ऑप्शन असेही दिले असते 330, 300, मग मी मल्टिप्लाय केलं असतं. टू कन्वर्ट वी हॅव टू मल्टिप्लाय बाय 100. रिमेंबर दिस कन्वर्जन फॅक्टर. बार डीएम क्यूब किंवा बार लिटर आहे, त्याचं मला जूलमध्ये कन्वर्जन करायचं आहे, तर वी मल्टिप्लाय धिस बाय 100. क्वेश्चन 12 होता. ऑप्शन डी करेक्ट आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जाऊया आपण. आयडेंटिफाय द प्रोसेस फॉर फॉलोइंग फ्रॉम फॉलोइंग सच दॅट व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट. डेल्टा व्ही 0. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन माहीत असलं पाहिजे. डेल्टा व्ही 0 प्रोसेस असते आयसोकोरिक. हा क्वेश्चन जर तुम्ही बघाल, प्रत्येक जण आता पटापट सांगून टाकेल की कोणत्या कॅटेगरीमध्ये हा क्वेश्चन येणार आहे. सो मी बोलत नाही, तुम्ही स्वतः सांगा. ऑप्शनमध्ये कमेंटमध्ये मेन्शन कराल. क्वेश्चन नंबर 13 इज इट फ्रॉम कॅटेगरी 1, 2 और 3. मी पटकन नेक्स्ट क्वेश्चनला मूव्ह करतो. इवन मूव्ह करताना मी इथे पटकन बोलून पण टाकतो. एडियाबॅटिक प्रोसेस क्यू जो आहे तो 0 असतो. आयसोथर्मलसाठी डेल्टा टी 0 असतो. डेल्टा टी 0 असतो म्हणून डेल्टा यू पण 0 असतो. आणि आयसोबारिकमध्ये डेल्टा पी 0 असणार आहे. क्वेश्चन 14 बघा. 2 moles of an ideal gas allowed to expand from 1.99 dm cube to 4 into 10 raised to -3 meter. 4 into 10 raised to -3 meter cube दिलेला आहे. ठीक आहे. इकडे dm cube दिलाय. dm to meter. इफ यू नो द कन्वर्जन पटकन सांगू शकला. 10 raised to -1 dm cube to meter cube 10 raised to -3. ओके. सो व्हॅल्यूज बेसिकली चेंज होतात फ्रॉम 1.99 इंटू 10 raised to -3 टू 4 इंटू 10 raised to -3. ठीक आहे. जर मी डीएम क्यूबचा मीटर क्यूब करतोय तर, और मी उलटं घेतो. आता उलटं का घेतोय? कारण इथे बार दिलाय. न्यूटन मीटरमध्ये परत कन्वर्ट करत बसण्यापेक्षा मी हे 10 raised to -3 जो आहे त्याला इग्नोर करतो. म्हणजे मग डेल्टा व्ही मला काय मिळणार आहे तर 4 - 1.99. व्हॅल्यू मिळाली मला 2.01. डेल्टा व्हीची व्हॅल्यू झाली. अगेन्स्ट अ कॉन्स्टंट प्रेशर ऑफ 1.4. वर्क काय असेल -P डेल्टा व्ही. तो -1.4 इंटू 2.01. 1.4 इंटू 2.8. बघा 2.8 वाले ऑप्शन जर तुम्ही शोधाल कन्वर्जन न करता, यू गेट द आन्सर 281. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट ऑप्शन. लेट्स कन्सिडर दिस क्वेश्चन अंडर कॅटेगरी 2. ओके. इन केस काही जण तुमच्यापैकी असे फील करू शकतात की नाही सर हा क्वेश्चन तर कॅटेगरी 3चा आहे. तर जर तुम्हाला हा क्वेश्चन लेंदी वाटतोय, टाइम कन्झ्युमिंग वाटतोय, विच इंडिकेट की तुमची प्रॅक्टिस कमी पडते. ठीक आहे. तो ट्राय टू सॉल्व अगेन, मी रिपीट करेन, ट्राय टू सॉल्व मॅक्झिमम क्वेश्चन सो दॅट हा क्वेश्चन तुमचा 20-30 सेकंडमध्ये सॉल्व्ह होईल. राईट. मूव्हिंग टू द क्वेश्चन नंबर 15. 15 क्वेश्चनमध्ये 2 moles of an ideal gas expand isothermally from volume of 300 centimeter cube to 2.5 dm cube. Again, you need this conversion centimeter cube to dm cube. तो हे असतं 10 raised to -3. माहीत असलं पाहिजे. 300 इकडे दिलेली आहे, -3 ने मल्टिप्लाय केलं तर ते बनेल 0.3. तो शिफ्टिंग जे आहे ते 0.3 to 2.5 झाले. At 298 Kelvin against a constant pressure of 1.9. Formula is same, -1.9 P minus P delta V. डेल्टा व्ही काय घेणार तर 2.5 फायनल व्हॉल्यूम मायनस 0.3 इनिशियल व्हॉल्यूम. ओके. सो 2.5 मायनस 0.3 2.2 2.2 इंटू मायनस 1.9 जर तुम्ही करताय नियर अबाउट बघा 2 इंटू 2 4च्या आसपास आन्सर असलं पाहिजे. 4 वाला ऑप्शन बघा एकच ऑप्शन दिसतोय, ऑप्शन ए. कन्व्हर्ट करायची गरज पडली आहे का? गरज नाही पडली, कारण ऑप्शन बघा ऑप्शनवरून डिसाईड करायचं कन्व्हर्ट करायचं का. जर इथे ऑप्शन मला असे असते 418 41.8
4.18 येस मी कन्वर्ट केलं असतं. पण बघा हे असेवाले जे ऑप्शन आहेत ना हे तुम्ही जेई एक्झाममध्ये एक्सपेक्ट करू शकता. बट फॉर सीईटी एक्झाम नॉर्मली आय विल से 99%, मी कारण असं म्हणणार नाही की प्रत्येक वेळेसच असलं पाहिजे. इन केस सीईटी वाल्यांच्या मनामध्ये आलं की नाही मला डिफिकल्ट क्वेश्चन बनवायचं आहे किंवा डिटेल सॉल्विंग करायला लावायचं आहे तर ऑप्शन असेही देऊ शकतात, जेई टाईप देऊ शकतात. पण इन 99% केसेस तुम्हाला हे ऑप्शन वेगवेगळ्या डिजिटमध्येच दिसणार आहेत. सो इझिली तुम्ही अप्रॉक्सिमेशन लावून विदाउट कन्वर्जन आन्सर काढू शकताय. ओके, यू कॅन कन्सिडर दिस ॲज आपला रब केमियावाला जुगाड. ओके, आणि बिंदास तुम्ही अप्लाय करा. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये 99% केसेसमध्ये हा अप्लाय होईल. ऑलराईट, मूविंग टू द क्वेश्चन नंबर 16. आयडेंटिफाय द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी फ्रॉम फॉलोइंग. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय असतात? अशा प्रॉपर्टीज विच आर इंडिपेंडंट ऑफ युअर अमाऊंट. ठीक आहे, अमाऊंटवरती ज्या डिपेंडंट नसणार आहेत अशा प्रॉपर्टीज. मास बघा, जर मी अमाऊंट वाढवली, हे एवढं मास, एवढा पार्टिकल, मास वेगळं असेल, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी झाली. व्हॉल्यूम साईजच बघू शकता इथे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी झाली. टेम्परेचर, तुम्ही ह्याचं टेम्परेचर घ्या, ह्याचं जर मी T1 घेतोय तर इथे पण T1च घ्यावं लागेल ना रे, वेगळं का घेणार आहे? सेम प्रॉपर्टी झाली. सो दिस विल बी युअर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि एनर्जी, एन्थाल्पी, एनर्जी काहीही बोलू आपण, तो एनर्जी इज ऑलवेज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे, जर मी अमाऊंट चेंज केली तर बघा मास चेंज होतोय, मासनुसार एनर्जी पण चेंजच होणार आहे. तो एनर्जी एक्सटेन्सिव्ह आहे, व्हॉल्यूम एक्सटेन्सिव्ह आहे, मास एक्सटेन्सिव्ह आहे. ओके, मी आता एक्सप्लेन करत बसलो, बऱ्यापैकी टाइम गेल्यासारखं वाटतंय, बट तुम्ही टेक्स्टबुकमध्ये ह्या दिलेल्या प्रॉपर्टीज आहेत. जस्ट गिव्ह सम टाइम, 2-3दा फक्त ह्या बघून काढा प्रॉपर्टीज, इंटेन्सिव्ह कोणत्या असतात, एक्सटेन्सिव्ह कोणत्या असतात. त्या बेसिसवरती हा क्वेश्चन मी कॅटेगरी 1 मध्ये कन्सिडर करेन. नेक्स्ट, अनदर क्वेश्चन फ्रॉम कॅटेगरी 1 आय विल से, विच ऑफ द फॉलोइंग सिम्बॉल रिप्रेझेंट हीट ऑफ रिएक्शन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. QV मला सांगायचं आहे, तर QV हा असतो डेल्टा U. QP जर घेतला ॲट कॉन्स्टंट प्रेशर तर तो असतो डेल्टा H. कॉन्स्टंट व्हॉल्यूमची हीट डेल्टा U, कॉन्स्टंट प्रेशरची हीट डेल्टा H. कुठून आलंय? हे आलंय फ्रॉम फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. आपण कम्प्लीट डेरिवेशन केलेलं आहे याचं. सीईटी मध्ये डेरिवेशन करत बसायला वे नाहीये, सो डायरेक्टली माहीत पाहिजे. कॉन्स्टंट व्हॉल्यूम इंटरनल एनर्जी, कॉन्स्टंट प्रेशर एन्थाल्पी चेंज. ओके, सो QV विचारलाय, QV म्हणजे असणार आहे डेल्टा U. अगेन वी विल से क्वेश्चन फ्रॉम कॅटेगरी नंबर 1. मूविंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. Calculate the enthalpy change when 12 gram of carbon reacts with sufficient hydrogen. Carbon reacts with sufficient hydrogen. 12 ग्रॅम म्हणजे 1 मोल रिॲक्ट करतोय आणि ह्याच्यापासून बनतोय आपल्याकडे मिथेन, CH4 बनत आहे. If enthalpy of formation of methane is 75 किलोजूल. अरे कायच नाही करायचंय, सिंपल अशी रिॲक्शन आहे. 1 मोल पासून इथे 1 मोल बनतो. फॉर्मेशन म्हणजेच काय, एका मोलचं फॉर्मेशन. तो ही व्हॅल्यू दिली आहे त्यांनी, फक्त वर्डिंग चेंज केलंय की एन्थाल्पी चेंज फॉर धिस रिॲक्शन आहे, तर मग फॉर्मेशन एन्थाल्पी सांगा. अरे फॉर्मेशन एन्थाल्पीला पण हीच तर रिॲक्शन लिहिणार आपण. इथे काय येणार आहे, 2 येणार आहे फक्त, राईट. बाकी रिॲक्शन तर सेमच आहे. सो जी 12 ग्रॅमची एन्थाल्पी आहे तीच फॉर्मेशन एन्थाल्पी झाली. सो 75ला 75 ऑप्शन C. ठीक आहे. इन केस समजा हाच क्वेश्चन असा दिला असता 6 ग्रॅम कार्बन, मग 6 ग्रॅम कार्बन म्हणजे हाफ मोल झाला असता. हाफ मोलची व्हॅल्यू समजा त्यांनी X दिली असती आणि मग फॉर्मेशन एन्थाल्पी विचारली असती, म्हणजे 1 मोलची एन्थाल्पी विचारली असती तर तिथे व्हॅल्यू आली असती 2X. ओके, बेस्ड ऑन दिस क्वेश्चन इन कमेंट सेक्शन आय एम एक्सपेक्टिंग आन्सर फॉर सिमिलर क्वेश्चन. क्वेश्चन 18च आहे हा. यू विल मेन्शन इफ यू आर आन्सरिंग क्वेश्चन 18, यू विल मेन्शन, आणि त्याच्या खाली तुम्ही आन्सर ह्यासाठी कराल की जर मी सांगतोय की 2 ग्रॅम कार्बन आहे आपल्याकडे, 2 ग्रॅम कार्बनसाठी त्याची रिॲक्शन H2 बरोबर केल्यावर CH4 जो बनतोय त्यासाठी एनर्जी दिली आहे X, तर फॉर्मेशन एन्थाल्पी काय असेल? ठीक आहे, यू हॅव टू आन्सर दॅट इन कमेंट सेक्शन. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. हा क्वेश्चन कॅटेगरी वाइज, दिस इज फ्रॉम कॅटेगरी नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following is an extensive property? मगाशी इंटेन्सिव्ह बोललो, आता एक्सटेन्सिव्ह आलं. प्रॉपर क्वेश्चन 1 कॅटेगरीचा झाला. डिपेंडंट ऑन अमाऊंट, जी अमाऊंटवर डिपेंडंट आहे. सो इंटरनल एनर्जी,
अमाऊंटवर डिपेंड करणारे. एनर्जी आहे, इट इज डिपेंडेंट ऑन अमाऊंट. नंबर ऑफ मोल्स, अमाऊंटच तर आहे, नंबर ऑफ मोल्स तर चेंज होऊच शकतात. हीट कॅपॅसिटी, अगेन इट इज डिपेंडेंट ऑन अमाऊंट, राईट. सो ऑल धीज आर युअर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. आणि त्यांनी विचारलंय नॉट अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, सो इट विल बी अ सरफेस टेन्शन, राईट. फोर्स पर युनिट लेंथ आपण घेतो त्याला, राईट. एखादा सरफेस आहे तर त्याच्यावरती एक लाईन मी ड्रॉ केली तर त्याच्यावर अप्लाय होणारा फोर्स, तो फोर्स एक्सटेन्सिव्ह असतो, लेंथ एक्सटेन्सिव्ह असते. आणि दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीजचा रेशो इज युअर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. सो नॉट एक्सटेन्सिव्ह ऑप्शन डी बनणार आहे. मूव्हिंग टू द क्वेश्चन 20. कॅल्क्युलेट द वर्क डन वेन 2 moles of an ideal gas is compressed from 5 meter cube to 1 meter cube at 300 K under the pressure of 100 kilopascal. 100 म्हणजे 10⁻², kilopascal म्हणून 10⁻³ पास्कल. इंटू मला घ्यायचं आहे व्हॉल्यूम चेंज डेल्टा व्ही. तो डेल्टा व्ही कुठून कुठे झालाय, कंप्रेस झालाय फ्रॉम 5 to 1. तो इथे व्हॅल्यू असणार आहे 1 फायनल -5. ठीक आहे. त्यानुसार आन्सर बघा, मायनस मायनस प्लस होणार आहे. तो कंप्रेशन झाले, आन्सर प्लस असेल तो पहिले तर हे दोन ऑप्शन निघून गेले. बाकी राहिलेले जे दोन ऑप्शन आहेत त्यांचं जर मी आन्सर काढतोय तो 1 - 5 4 आन्सर 4 इंटू धिस. आणि किलो जूलमध्ये कन्वर्जन पाहिजे तर ह्याला मी बाजूला ठेवला. 4 इंटू 10⁻², आन्सर येणार आहे 400. ओके. मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 21 आपण बघूया आता. 21 मध्ये विचारलंय व्हॉट इज द हीट ऑफ कंबशन. कॅटेगरी मी विसरलो, कॅटेगरी बघा 2 वाटते मला, तर 2 आहे कॅटेगरी, 2 वाटते. ठीक आहे. काहींना हा कन्फ्युजन इथे असं होऊ शकतो की हे 2 मोल्स दिलेत मग काय करायचं, तर काही नाही करायचं. 2 मोल्स दिले असेल ते तसंच ठेवायचं, कारण मी फॉर्म्युला इथे कोणता वापरला, W = -P डेल्टा व्ही. ह्या डेल्टा व्ही मध्ये व्हॉल्यूममध्ये ते मोल्स कन्सिडर होऊन गेलेले असतात, त्यामुळे त्या मोल्ससाठी काही चेंज करायचा नाहीये. नाव व्हॉट इज द हीट ऑफ कंबशन. हीट ऑफ कंबशन फॉर 4 ग्राम ऑफ सल्फर. कंबशन म्हणजे काय असणार आहे पहिलं तर जो कोणता स्पेसिस दिलाय त्याची रिएक्शन O2 शी आणि त्याच्यापासून बनणार आहे SO2. बेसिकली बघा ही तर फॉर्मेशन रिएक्शन झाली, हीच तर फॉर्मेशन रिएक्शन आहे आणि त्याची व्हॅल्यू दिली आहे -298 किलो जूल, राईट. आता त्यांनी विचारलंय 4 ग्रॅमसाठी ही जी व्हॅल्यू आहे हीट ऑफ फॉर्मेशन ही असणार आहे फॉर 1 मोल सल्फर. आता सल्फरचं मोलार मास माहीत असलं पाहिजे, सल्फरचं मोलार मास असतं 32. मग 32 ची व्हॅल्यू दिलेली आहे मला -298. विचारलेली व्हॅल्यू आहे 4 साठी. 32 चा 4 म्हणजे काय, डिवाइड बाय 8 झाला. मग तसं पण इथे पण मी डिवाइड बाय 8 करेन, व्हॅल्यू मायनस राहील. आणि 298 ला तुम्ही डिवायडेड बाय 8 करताय, आन्सर जे आहे अराउंड 30च्या आसपास बनणार आहे, राईट. बघा कॅल्क्युलेशन होपफुली तुमच्या लक्षात येत असतील. 8 सॉरी आता जर मी इथे 8 इंटू 3 केलं 24 येईल. 8 इंटू 4 करताय तर 32 येईल. म्हणजे आता 30 आणि इथे मी 40 बोलतो, तर त्यानुसार हा 240 आणि हा 320. व्हॅल्यू ह्यांच्यामध्ये आहे, ह्यांच्यामध्ये आहे, म्हणजे आन्सर 30 to 40च्या मध्ये असलं पाहिजे. एकच ऑप्शन तर दिसतोय, काय जास्त डोकं लावायची गरजच नाहीये. 30 to 40च्या मध्ये एकच ऑप्शन मला दिसतोय, -37.25. ओके. आता हे अप्रॉक्सिमेशनसाठी मी हे तुम्हाला एक्सप्लेनेटरी वे मध्ये सांगतोय. हे जे मी काही लिहिलं इथे ते आता डोक्यामध्ये झालं पाहिजे की 8 इंटू 30 240 असतो, 8 इंटू 40 320 असतो. हे डोक्यामध्ये होऊन डायरेक्ट तुम्ही आन्सर काढलं पाहिजे. ओके. सो कन्सिडरिंग धिस व्हेरी इझी कॅल्क्युलेशन होतं. मी कन्सिडर करतोय ह्या क्वेश्चनला इन कॅटेगरी 2. सिन्स सॉल्विंग आहे म्हणून थोडासा जास्त टाइम, एल्स तो खरं तर कॅटेगरी 1चा पण क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे. सो ऑप्शन सी आपला इथे करेक्ट झालेला आहे फॉर क्वेश्चन नंबर 21. मुव्हिंग टू क्वेश्चन नंबर 22. अ सिस्टीम लिबरेट x जूल ऑफ हीट. लिबरेट म्हणजे काय, रिलीज करते, ट्रान्सफर झाला फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. तो ही व्हॅल्यू झाली -x. व्हॅल्यू काय झाली -x. अँड y जूल ऑफ वर्क इज डन बाय सिस्टीम. डन बाय सिस्टीम अगेन -y. सिस्टीम टू सराउंडिंग आहे ना, -y. सो -x -y. ऑप्शन सी. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन फ्रॉम कॅटेगरी नंबर 1. फक्त साइन कन्व्हेन्शन आपल्याला माहीत असले पाहिजेत. साइन कन्व्हेन्शन माहिती आहेत, आन्सर काढणं व्हेरी 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 सिंपल. 23 मध्ये अ सिस्टीम
ॲब्झॉर्ब्स 10 किलोजूल ऑफ हीट. ॲब्झॉर्ब केली आहे +10 झाला, +10 किलोजूल झाला. आणि ऑफ हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, कॉन्स्टंट व्हॉल्यूमला हे केलेलं आहे म्हणजे QV झाला हा. आणि इट्स टेम्परेचर रायझेस फ्रॉम 270 टू 370 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हा जो चेंज आहे तो 100 डिग्री सेल्सिअसचा चेंज आहे. तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा यू. टेम्परेचर जे आहे ना तुम्हाला फक्त त्यांनी कन्फ्यूज करायला दिलेलं आहे, बाकी काहीच नाही. की तुम्ही टेम्परेचरचा विचार करत बसणार, मग मल्टिप्लाय करू, डिव्हाइड करू, काय करू, काही करायचं नाही आहे. बघा इथे झालं कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि मगाशीच आपण बोललो होतो, मगाचा क्वेश्चन आला होता हा क्यूव्ही म्हणजेच काय असणार आहे, डेल्टा यू असणार आहे. सो क्यूव्ही दिलाय, डेल्टा यू विचारलाय आणि दिलेली व्हॅल्यू ॲज इट इज, ऑप्शन सी. ओके. आता हा जर तुम्ही विचार करत, हा ट्रिकी क्वेश्चन म्हणू शकतो मी त्याला, हा क्वेश्चन ट्रिकी आहे. ज्यांना ही कन्सेप्ट स्ट्रेट फॉरवर्ड माहिती आहे तुमच्यासाठी हा क्वेश्चन, तर काहीतरी तुम्ही आपण एक नाव जनरेट केलं पाहिजे ह्या 1 2 3ला, पण त्यांच्यासाठी हा क्वेश्चन कॅटेगरी नंबर 1चा झाला. एकदम इझी क्वेश्चन झाला. ज्यांना हे एवढं डोक्यात फिक्स नाहीये, त्यांना विचार करावा लागतोय, तर तुम्ही थोडासा क्वेश्चन हा 2 मध्ये शिफ्ट करू शकता. बट CETसाठी आय विल से की इतकी प्रॅक्टिस झालेली असली पाहिजे की हे तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. सो हा क्वेश्चन 1 मध्येच येईल. ओके. सो जर तुम्हाला हा क्वेश्चन कॅटेगरी 2चा वाटतोय, एवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे की हा 2 मधून क्वेश्चन 1 मध्ये शिफ्ट करायचा आहे. ओके. मूविंग टू द क्वेश्चन नंबर 24. इन प्रोसेस 605 जूल ऑफ हीट इज ॲब्झॉर्ब, पॉझिटिव्ह एनर्जी बाय सिस्टीम अँड 380 वर्क इज डन बाय सिस्टीम. ॲब्झॉर्ब झाली आहे म्हणून इथे पॉझिटिव्ह घेतलं होतं. आता सिस्टीमने वर्क केलं, डन बाय सिस्टीम, सो वर्क जे आहे ते निगेटिव्ह झालं. ओके. तो व्हॅल्यू +605 आणि इथे असणार आहे -380. सो +605 -380 करताय, आन्सर जे आहे ते येऊन जाईल +225. वी विल से दिस क्वेश्चन फ्रॉम कॅटेगरी नंबर 1 आणि 10 सेकंडमध्ये होऊ शकतो, बट लेट से 15 to 20 सेकंड तुम्हाला लागतील. काय फक्त प्लस आणि मायनस व्हॅल्यूज घ्यायच्यात आणि आन्सर सांगायचे. अ व्हेरी इझी क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 25. कॅल्क्युलेट द एंट्रॉपी चेंज डेल्टा एस मला फाइंड करायचा आहे फॉर अ मेल्टिंग ऑफ 1 ग्रॅम आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस इन जूल पर ग्रॅम पर केल्विन इफ हीट ऑफ फ्युजन इज गिवन. हीट ऑफ फ्युजन सांगितलेलं आहे 80 जूल पर केल्विन. ठीक आहे. हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय असणार आहे, तर डेल्टा एच मला सांगितलेलं आहे. ओके. आता रिलेशन काय असतं, जेव्हा आपल्याकडे मेल्टिंग होत आहे, मी मगाशीच बोललो मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल, तर ही कंडिशन झाली इक्विलिब्रियमची. डेल्टा जी झाला 0. डेल्टा जी जर 0 आहे, डेल्टा जी 0 म्हणजेच काय, तर डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. सो त्यामुळे टी डेल्टा एस हा असणार आहे डेल्टा एच. मग डेल्टा एस काय असेल, तर डेल्टा एस असणार आहे डेल्टा एच अपॉन टी. सो डेल्टा एच त्यांनी दिलाय 80 डिवायडेड बाय टी. काही जण म्हणतो अरे किती सोपं आहे, 0 घेऊन टाकायचं, आन्सर काढायचं. अरे नाही रे, तो 0 डिग्री सेल्सिअस आहे. इथे जी व्हॅल्यू घ्यावी लागते ती केल्विन मध्ये घ्यावी लागते. ओके. टेम्परेचर लक्षात ठेवाल की तुम्हाला ते केल्विन मध्येच घ्यायचंय. टेम्परेचर जे आहे ते केल्विन मध्ये घ्यायचंय. आता हे बऱ्याच जणांनी सांगितलेलं असतं की टेम्परेचर केल्विन मध्ये घ्या. सगळे डोक्यामध्ये फिट इन करतात बऱ्याचदा की हा टेम्परेचर केल्विन आणि कधी कधी क्वेश्चन डेल्टा टी वाला असतो. डेल्टा टी मध्ये व्हॅल्यू डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेली असते. पोरं काय करतात, ह्याच्यामध्ये 273 ऍड करतात. ठीक आहे, हे नाही करायचे. डेल्टा टीला जी व्हॅल्यू डिग्री सेल्सिअस मध्ये आहे तीच व्हॅल्यू केल्विन मध्ये आहे, हे ऍड करायची गरज नाहीये. ठीक आहे, डेल्टा टी साठी. पण टेम्परेचर दिलंय तर यू हॅव टू कन्व्हर्ट इन केल्विन. तो 0 डिग्री सेल्सिअस तो झाला 273 केल्विन. ओके. सो 80/273 आपल्याकडे आन्सर येणार आहे. 80/273चा जर तुम्ही आन्सर काढताय तर दॅट आन्सर नियर अबाउट जे येईल ते 0.293 येऊन जाईल. राईट. ह्या टेबलमध्ये बघा 8 3 240 असतो, तो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त असणार. म्हणजे 1/3 पेक्षा आन्सर हे कमी असलं पाहिजे. राईट. 3 पेक्षा इथली व्हॅल्यू जास्त आहे, तो 1/3 पेक्षा ओव्हरऑल आन्सर कमी असणार. 1/3.33 त्याच्यापेक्षा कमी आन्सर 0.293. ओके. ही कन्सेप्ट इफ यू नो काय म्हणतोय मी, माहितीच असली पाहिजे ही कन्सेप्ट. ही कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, त्या बेसिसवरती
हा फॉर्म्युला तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड लिहू शकताय. त्या बेसिसवर हा आन्सर तुम्हाला 20 to 30 सेकंड्समध्ये येऊन जाईल. We will say this question to be of category number 2. Next question number 26. Heat of combustion of methane given आहे. ठीक आहे. तर what is heat of combustion for 4 into 10 raised to minus 4 kg? 4 into 10 raised to minus 4 kg म्हणजेच काय? 10 raised to 3 ग्रॅम म्हणजेच किती? तर 0.4 ग्रॅम. तुम्हाला आन्सर जे आहे ते 0.4 ग्रॅमसाठी काढायचं आहे. हीट ऑफ कंबशन दिलंय म्हणजे 1 मोलसाठी दिलंय. तर मिथेनचा 1 मोल, मिथेन म्हणजे असतो CH4, CH4चे 1 मोल किती असतात? 16 ग्रॅम. तो वी हॅव गिवन व्हॅल्यू फॉर 16 ग्रॅम. 16 ग्रॅमची व्हॅल्यू आहे -800. ओके, त्यानुसार मला आन्सर काढायचं आहे 0.4 साठी. चला 0.4ला मी पहिला 4 बोलतो. 16चा 4 जर करायचा आहे तर डिवायडेड बाय मला 4 करावा लागेल. 16चा 4 करायचा डिवायडेड बाय 4. इथे पण मी डिवायडेड बाय 4 केलं. 8/4 2 वाला आन्सर असलं पाहिजे. 2 वाला बघा एकच ऑप्शन दिसतोय, राईट. आता हे असं सॉल्विंग केलं तर हे तर तुम्ही 10-15 सेकंडमध्ये करू शकताय. क्वेश्चन नंबर कॅटेगरी 1 मध्ये येईल. कन्सिडरिंग सच ऑप्शन्स. ओके, ऑप्शन बघा 20, 40 म्हणजे इनिशियल 2, 4, 6, 8 वेगवेगळे नंबर आहेत. तो एकदम सिंपल क्वेश्चन झाला हा. क्वेश्चन 27ला जाऊया. कॅल्क्युलेट हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ SO2 फ्रॉम फॉलोइंग इक्वेशन्स. SO2 साठी आपल्याला काढायचं आहे. तर फॉर्मेशन एन्थॅल्पी ऑफ SO2 असणार आहे S + O2 गिव्स SO2. आता ही रिॲक्शन मला ह्या दिलेल्या ऑप्शनमधून बनवायची. दिलेले ऑप्शन जे आहेत त्याच्यामध्ये बघा SO2 हा मला लेफ्ट साईडला दिसतोय, पण मला इथे तो राईट साईडला असलेला पाहिजे. तर ह्या रिॲक्शनला मी रिव्हर्स करेन, स्विच करेन. आणि हे जर मी स्विच केलं तर ही -y ची व्हॅल्यू होणार आहे +y. ओके, बाकी सल्फर मला लेफ्टला पाहिजे. जो सल्फर मला लेफ्टला दिसतोय तो ही व्हॅल्यू ॲज इट इज राहील, राईट. आता तुम्ही असं ऑक्सिजनला बघत बसायचं का? गरज नाहीये. बाकीचे 2 बघितलेत, राहिलेला ऑक्सिजन बॅलन्स होऊन जाणार आहे ह्याच्यामधून. त्या बेसिसवरती ही व्हॅल्यू येणार आहे दोघांची ॲडिशन -2x + y. -2x + y म्हणजेच y - 2x हा ऑप्शन तुम्हाला A दिसतोय. मी ह्याला म्हणतो की हा क्वेश्चन 20 to 30 सेकंड्सचा आहे. तो कॅटेगरी आपण त्याला कन्सिडर करूया. 2 मध्ये येऊन जाईल. Moving to the next question, question number 28. Which of the following equation is used to find the change in enthalpy of reaction? फॉर्म्युला बाबा, फॉर्म्युला तर काय डायरेक्टली लिहायचा आहे. ΔH = ΔU + ΔnRT असतं. त्या ΔnRTला मी रिप्लेस करू शकतो ॲज +P ΔV ने, राईट. सो हा झाला आपला करेक्ट फॉर्म्युला, ऑप्शन B, 28चा B. फॉर्म्युला पार्ट्स असलेच पाहिजेत रे. फॉर्म्युला डिराईव्ह करणं हे CETला वर्क नाही करत. ते बोर्डला करू शकलो असतो आपण. JEEला थोडाफार टाइम असतो तो तिथे तुम्ही करू शकताय. CET मध्ये यू डोंट हॅव टाइम. ओके, तो हा क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड 1 कॅटेगरीचा झाला. एकदम इझी क्वेश्चन, एकदम इझी क्वेश्चन, जमलाच पाहिजे. नेक्स्ट, व्हॉट आर द स्टँडर्ड स्टेट्स इन थर्मोडायनॅमिक्स फॉर अ सबस्टन्स टू मेजर द एन्थाल्पी. स्टँडर्ड स्टेट आपल्याला सांगायचे. स्टँडर्ड स्टेट काय असते? तर 25 डिग्री सेल्सिअस थर्मोमधली स्टँडर्ड स्टेट, 1 बार, 25 डिग्री सेल्सिअस अँड 1 मोल. ओके, दिस इज युअर कंडिशन. अगेन कॅटेगरी नंबर 1 टेक्स्टबुकमध्ये हे स्ट्रेट फॉरवर्ड गिवन आहे. कायच एक्सप्लेन करू ना मी ह्याच्यामध्ये, काय स्ट्रेट फॉरवर्ड स्टेटमेंट आहे ते. सो नो नीड एनी एक्सप्लेनेशन फॉर दिस. माहिती पाहिजे 1 बार, 25 डिग्री सेल्सिअस अँड 1 मोल. नाव सम ऑफ यू मस्ट बी सेइंग की सर नाही माहिती आम्हाला, काय करू आता आम्ही? सॉल्युशन द्या. 30-40 डेज राहिले, सॉल्युशन द्या. बघा, एक छोटासा सिंपल असा मी एक सॉल्युशन देतो तुम्हाला. टेक्स्टबुक डिटेलमध्ये वाचत बसाल तर इतका टाइम तुमच्याकडे नाहीये. सो त्यासाठी मी लास्ट इयर एक 1 शॉट सिरीज रन केली होती. 100% नाही करू शकलो ती सिरीज मी कंप्लीट, बट आउट ऑफ 16 लेसन आय गेस मी 7 ते 8 लेसन मोस्टली कव्हर केले होते त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये लकीली मी थर्मोडायनॅमिक्स सुद्धा कव्हर केलेला आहे. आता हा तुम्हाला कुठे मिळेल? तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जायचं. प्लेलिस्ट सेक्शनमध्ये गेलात की त्याच्यामध्ये तुम्हाला जायचं असेल अंडर 1 शॉट कॅटेगरी. 1 शॉट प्लेलिस्ट म्हणून असं काहीतरी नाव तुम्हाला तिथे दिसेल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स. मोस्ट प्रोबॅबली हा व्हिडिओ अराउंड 60 to 90 मिनिट्सच्या रेंजमध्ये असू शकतो. ठीक आहे. आणि हा 1 शॉट मी स्पेसिफिकली CET पॉईंट ऑफ व्ह्यूनेच बनवला होता. तेच डोक्यात ठेवून बनवला होता. तो बनवताना पण काय केलंय की टेक्स्टबुकचे पेजेस
हाफ सेक्शनमध्ये आहेत. स्क्रीनच्या हाफ सेक्शनमध्ये टेक्स्टबुकचं पेज दिसेल आणि रिमेनिंग हाफ सेक्शनमध्ये मी त्याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते लिहित गेलो आहे. ओके, सो जस्ट गो थ्रू दॅट. आय विल सजेस्ट की हा व्हिडिओ तुम्ही 1.5x ने बघावा. जर तुम्हाला बऱ्यापैकी चॅप्टर क्लिअर असेल, ऑलरेडी माहीत असेल, 1.5x ने बघा. जर तुम्हाला चॅप्टर ऑलमोस्ट क्लिअर आहे पण जरा क्विक रिकॅप पाहिजे तर तुम्ही 2x ने बघा, टाइम वाचेल. पण एखादा स्टुडंट असा असेल की नाही मला काहीच जमत नाहीये पण मला तो चांगला प्रिपेअर करायचा आहे, मे बी एखादा स्टुडंट 11th मध्ये असेल किंवा आता 12th एंडिंगला असेल पण त्याला अजून चांगलं प्रिपेअर करायचं आहे, तर तुम्ही तर 1x नेच बघावा. ठीक आहे. सो डिपेंडिंग ऑन युअर लेवल यू कॅन गो थ्रू दॅट व्हिडिओ, ज्याच्यामध्ये तुम्हाला टेक्स्टबुकचा एकदम क्विक रिकॅप मिळून जाणार आहे हार्डली 60 to 90 मिनिट्समध्ये. ओके, सो यू कॅन गो थ्रू दिस व्हिडिओ. इफ पॉसिबल मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकायचा प्रयत्न करतो पण तशी गरज नाही आहे, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा, चेक करा. ऑलराईट देन विल मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 30. व्हॉट इज द चेंज इन इंटरनल एनर्जी फॉर 2CO plus O2 gives 2CO2 at 25 डिग्री सेल्सिअस. आर दिलेला आहे. चेंज इन इंटरनल एनर्जी मला सांगायचं आहे, तो डेल्टा यू इज इक्वल टू और डेल्टा यू प्लस डेल्टा एनआरटी इज इक्वल टू डेल्टा एच असतं. तो डेल्टा यू साठी इक्वेशन बनणार डेल्टा एच मायनस डेल्टा एनआरटी. आता डेल्टा एच बघा इथे त्यांनी सांगितलंय -560 मायनस डेल्टा एन 2CO प्लस O2 म्हणजे हे इथे 3 झाले आणि इकडे 2CO2 म्हणजे हे 2 झाले. सो डेल्टा एन बनणार माझा 2 - 3 राईट. इंटू आर घेणार आपण 8.314. बाकी आन्सर बघा सगळे किलो जूलमध्ये आहेत. सो 25 म्हणजेच असतं 298 केल्विन. त्या 298ला मी अप्रॉक्सिमेटली 300 कन्सिडर करणार आणि 300चं मी इथे लिहिणार आहे 0.3. काही जण म्हणतील काहीच केलं नक्की सर तुम्ही. 25चा 298 प्लस 273 गेला पहिला, तर 298चा तुम्ही 300 का घेतला, कॅल्क्युलेशनला सोपं जावं म्हणून. तो 300 घेतला आणि आता 300चा मी इथे 0.3 का लिहिला, तर मला कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, किलोमध्ये करायचं आहे म्हणून घेतलं. ओके, सो -560 मायनस मायनस बघा इथे प्लस होऊन जाईल, -2 - 3 प्लस होऊन जाईल आणि बाकी पुढे हे 8.3 इंटू 0.3. मगाचपासून मी बऱ्याचदा हे सांगतोय 2.5 राईट. सो एवढं त्याच्यामध्ये प्लस करताय. -560 पेक्षा थोडासा कमी दिसतोय इथे मला ऑप्शन. ऑप्शन ए will be your correct option for question number 30. We will say this question from category 2 around 30 to 40 seconds मध्ये you are supposed to solve this question. Okay, moving to the question number 31. During reaction of 572 kilojoule of heat, during the 572 kilojoule of heat is release झालेली एनर्जी निगेटिव्ह at 298 K. Calculate the entropy change of surrounding. ओके, एंट्रॉपी चेंज म्हणजे मला काय काढायचं आहे, तर डेल्टा एस काढायचा आहे. डेल्टा एसचा फॉर्म्युला काय असतो, तर Q/T. दिस इज युअर फॉर्म्युला राईट. सो क्यूची व्हॅल्यू घेतली आपण 572. साईनचं काही इथे रिक्वायरमेंट बनणार नाही आहे, तो 572 ॲट 298 केल्विन. सो डिवाइड बाय 298. ओके, 572 बाय 298 करताय आणि इथे इंटू आपला असणारच आहे हा 1000 कशासाठी, तर दिलेली व्हॅल्यू जी आहे ती आहे आपल्याकडे किलो जूलमध्ये. ओके, तो ह्याचं जर अप्रॉक्सिमेशन तुम्ही अप्लाय करताय तर बघा ह्याला मी अराउंड 572 600 बोललो, विच इज नॉट अ 600. हां, मी डोक्यामधलं हे आता कॅल्क्युलेशन सांगतोय. दिस कॅल्क्युलेशन तो हे तुमच्या माइंडमध्ये झालं पाहिजे. हा आपला माइंड खूपच खराब डायग्राम आहे माझी माइंडमध्ये. तो 572ला 600 म्हटलं, 298ला 300 म्हटलं, आन्सर ह्याचं येतं 2. पण 600च्या ऐवजी इथे नंबर 572 आहे, तो माझ्या डोक्यामध्ये पटकन क्लिक झालं पाहिजे की आन्सर 2 पेक्षा कमी वाला नंबर असला पाहिजे. पण किती कमी, थोडासा कमी राईट. आणि बाकी 1000ने मल्टिप्लाय करताय ना, म्हणजे 2000 पेक्षा थोडंसं कमी. दिसतो एक ऑप्शन, एकच ऑप्शन आहे 1919. दिस विल बी युअर करेक्ट ऑप्शन. Let's say this question is from category number 2. फॉर्म्युला स्ट्रेट फॉरवर्ड आहे, रिअरेंजमेंट नाही आहे, काहीच नाही आहे. 572 बाय 298 हे एवढा वेळ तर मी डोक्यामधलं कॅल्क्युलेशन सांगितलं, हे तर तुम्ही पटकन करणार आहात राईट. सो तसा तो क्वेश्चन 20 to 30 सेकंडमध्ये सॉल्व झाला पाहिजे. लेट्स गो टू द क्वेश्चन नंबर 32.
हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर गिवन आहे. हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर असतो 18 ग्रॅम, त्याची व्हॅल्यू दिली आहे 260. नाउ व्हॉट क्वांटिटी ऑफ वॉटर इज डिकम्पोज बाय 130 किलो जूल ऑफ हीट. म्हणजे बघा 18 ग्रॅमसाठी एनर्जी लागते 260 किलो जूल. आता त्यांनी सांगितलं की 130 हाफ झाला की रे त्याचा. 130 म्हणजे काय झालं, हाफ झाला. मग ह्याला पण हाफ करा. 18ला हाफ केला 9 ग्रॅम. 32चा आन्सर आलाय 9 ग्रॅम. ऑप्शन बी कॅटेगरी नंबर 2, 20 to 30 seconds. गिवन दॅट C plus 4H is CH4. त्याच्यासाठी एनर्जी दिलेली आहे -1665. आणि बॉन्ड एन्थॅल्पी विचारली. बघा CH4 बनताना, CH4 बनतोय म्हणजे किती बॉन्ड्स बनतात, 4 बॉन्ड बनतात. तर 4 बॉन्ड बनण्यासाठीची एवढी व्हॅल्यू दिली आहे. मग एका बॉन्डची एनर्जी काय झाली, तर -1665 डिवायडेड बाय 4. आन्सर सिंपल आहे -416. ओके, ही बनणार आहे आपली बॉन्ड एन्थॅल्पी. बट आता मी का थांबतोय, कारण बघा मला ऑप्शनमध्ये 416 इथे पण दिसतोय, 416 इथे पण दिसतोय. मग आता मी नक्की कोणाला मार्क करायचं. आता ही जी व्हॅल्यू होती बघा, ही जी दिलेली व्हॅल्यू होती, दिस इज युअर फॉर्मेशनची एन्थॅल्पी ना. बॉन्ड फॉर्म होतोय, तो बॉन्ड फॉर्म होताना एनर्जी रिलीज होणार आहे. आता वेनेवर वी से बॉन्ड एन्थॅल्पी, बॉन्ड एनर्जी, तर बॉन्ड एनर्जी म्हणजे मी अशी एनर्जी म्हणतो की जी मला ब्रेक करायला यूज करायची. फॉर्म होताना एनर्जी रिलीज झाली आहे म्हणून मी त्याला निगेटिव्ह घेतलं होतं. आता मी जेव्हा ब्रेक करेन तेव्हा मला एनर्जी काय करावी लागेल, मला सप्लाय करावी लागेल. तर सप्लाय करतोय म्हणजे एनर्जी काय बनणार, तर पॉझिटिव्ह बनणार. राईट. व्हॅल्यू मला मिळाली 416 दोन नंबर आले होते, एक प्लस होता एक मायनस होता, म्हणून मी थोडासा पॉज घेतला. मी घाईघाईमध्ये मी मार्क केलंही असतं पण मला नंबर सेम दिसले म्हणून मी पॉज घेतलाय. सेम तुमच्या डोक्यामध्ये पण हे झालं पाहिजे. जे मी बोलतोय ना हे तुमच्या डोक्यामध्ये गोष्टी झाल्या पाहिजेत. सो नंबर सेम दिसला, सो मी विचार केला बॉन्ड एनर्जी सप्लाय करतो तर व्हॅल्यू काय असली पाहिजे, पॉझिटिव्ह असली पाहिजे. पॉझिटिव्हचा ऑप्शन काय दिसतोय, ऑप्शन ए. अनदर ट्रिकी क्वेश्चन आहे राईट. कॅटेगरी 2 मध्ये मी त्याला कन्सिडर करेन. 20 to 30 सेकंड मध्ये यू आर सपोज टू सॉल्व दिस क्वेश्चन. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट द एन्थॅल्पी चेंज फॉर द रिएक्शन. एक रिएक्शन दिलेली आहे त्याच्यासाठी एन्थॅल्पी चेंज सांगायचं आहे. बाकी बॉन्ड एनर्जी त्यांनी सांगितलेत. ओके, सो तुम्हाला माहित असलं पाहिजे बॉन्ड एनर्जी जर दिलेल्या असतील तर आपण घेतो रिएक्टंट मायनस प्रॉडक्ट. बाकी फॉर्मेशन एन्थॅल्पी आहे, कंबशन एन्थॅल्पी आहे, मल्टिपल रिएक्शन एन्थॅल्पी असेल तर ऑलवेज प्रॉडक्ट मायनस रिएक्टंट. काय घ्यायचं असणार आहे, प्रॉडक्ट मायनस रिएक्टंट. बट बॉन्डसाठी, फक्त बॉन्डसाठी हे घेतो आपण रिएक्टंट मायनस प्रॉडक्ट. ठीक आहे. तर टेकिंग दोज व्हॅल्यूज, रिएक्टंटमध्ये बघा CC डबल बॉन्ड दिसतोय मला. सो CC डबल बॉन्डची व्हॅल्यू 1 2 3. सो 1 2 3 615 ही व्हॅल्यू झाली 615. देन इथेच मला दिसत आहेत CHचे 4 बॉन्ड. CHचे किती बॉन्ड आहेत, तर 4 बॉन्ड आहेत. आता मी ती व्हॅल्यू घेत नाही आधी. CHचे इथे 4 बॉन्ड आहेत. इथे जर तुम्ही बघाल तर CHचे 6 बॉन्ड आहेत. करेक्ट. आता एनिवे मायनसच करणार आहे ना, तर इथले 4 काढून टाकतो. या 6 मधून इथे काय राहतील, तर 2च राहतील. CHचे 2 बॉन्ड राहिले. आणि इथे CCचा सिंगल बॉन्ड आहे. तो CCचा सिंगल बॉन्ड म्हणजे ही व्हॅल्यू 1 2 3 4 7 झाली. अपार्ट फ्रॉम दॅट H2, HHचा बॉन्ड तो 1 2 3 4 4 म्हणजे 1 2 3 4 435. तो ही व्हॅल्यू झाली 435. ओके, तो 615 435 कॅल्क्युलेट करताय. 6 4 10 15 35 तो झाला 50 1050. आणि मायनस मला इकडे करायचं आहे 347 आणि 2 टाइम्स CH. CHची एनर्जी कुठे, फर्स्ट म्हणजे 414. तो 2 टाइम्स CH म्हणजे तो बनणार आहे 414 का डबल 828 प्लस दिस व्हॅल्यू 347. ठीक आहे. सो ह्यांची ॲडिशन करूया आपण. तर 347 7 8 दॅट विल बी 515 म्हणजे 4 6 4 2 आणि 1 7 3 4 1 1. So 1050 minus 1175, you get the answer, negative answer, minus 125. 34 क्वेश्चन साठी ऑप्शन बी करेक्ट आलेला आहे. क्वेश्चन इझी आहे बट सॉल्विंग स्लाइटली जास्त आहे. स्टील मी बऱ्यापैकी पटापट सॉल्व केलं आहे. बट मी असं कन्सिडर करतो की प्रत्येकाचं मॅथ्स एवढं स्ट्रॉंग नसेल तर क्वेश्चन हा कॅटेगरी 2 to 3 मध्ये येऊ शकतो. अराउंड 40 to 50 सेकंड्स ह्या क्वेश्चनमध्ये तुम्ही स्पेंड करू शकताय.
काही केसमध्ये मॅथ्स खूप स्ट्रॉंग नसेल, स्पेशली PCBचे स्टुडंट्स, मॅथ्स एवढं स्ट्रॉंग जर नसेल तर त्या केसमध्ये टाईम 54 सेकंडसुद्धा जाऊ शकेल. खूपच स्ट्रॉंग असेल तर कदाचित 30 सेकंडमध्ये सुद्धा होऊ शकेल. ओके, ऑल राईट, लेट्स मूव टू द क्वेश्चन नंबर 35. एन्थॅल्पी ऑफ कंबशन ऑफ इथेन इज गिवन. कंबशन एन्थॅल्पी दिली आहे इथेनची -3000. व्हॉट इज एन्थॅल्पी चेंज व्हेन 3 ग्रॅम ऑफ इथेन अंडरगोज द रिएक्शन कंबशन. इथेनचा फॉर्म्युला C2H6, इथेनचं मोलार मास 30. आता हे क्विकली थॉट तुमच्या डोक्यामध्ये प्रोसेस झाला पाहिजे. जर हा नसेल झाला तर टाइम जाऊ शकतो, झाला पटकन होणार आहे. 30 ग्रॅमसाठी 3000 -3000 दिले. 3 ग्रॅम 10ने डिवाइड केलं, इकडे पण 10ने डिवाइड करा, आन्सर येऊन जाईल -300. 35 साठी क्वेश्चन कॅटेगरी नंबर 1, आय विल से मॅक्झिमम 15 सेकंड शुड बी द टाइम दॅट यू शुड स्पेंड, बट कंडिशन अप्लाइड. हे माहीत पाहिजे. ओके, मोल कन्सेप्ट जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर मोल कन्सेप्टमध्ये काही कॉमन फॉर्म्युलाज येतात जे तुम्हाला माहीत असले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल मिथेन, अमोनिया, इथेन, इथेनॉल, देन सोडियम हायड्रॉक्साईड, युरिया, ग्लुकोज, सुक्रोज, असे काही कॉमन मॉलिक्युल्स आहेत ज्याच्यावर बेस्ड क्वेश्चन तुम्हाला रिपिटिशनमध्ये दिसतील. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन relates the temperature of reaction with delta H and delta S at equilibrium. आपण ऑलरेडी ह्याच्यावर बेस 2-3 क्वेश्चन सॉल्व केले होते. तो टीचा जो फॉर्म्युला असतो इट इज डेल्टा H बाय डेल्टा S किंवा डेल्टा H इज T डेल्टा S स्टँडर्ड एन्थॅल्पीनुसार. मग इथे तुम्हाला फॉर्म्युला दिसतोय ऑप्शन C मध्ये. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला आपण मूव्ह करूया. क्वेश्चन नंबर 38. Type of question we will say this is type 1. Next question, for the reaction CH4 plus H2 gives C2H6. त्यासाठी मला Kp दिलेला आहे आणि डेल्टा जी काढायचं आहे. रिलेशन आहे डेल्टा जी नॉट इक्वल टू -RT ln ऑफ K किंवा -2.303. R आता घेतोय मी, R ची व्हॅल्यू घेणार आहे 8.314 कारण मला आन्सर किलोजूल मध्ये पाहिजे म्हणून, इंटू टेम्परेचर 298 K. मगासारखंच त्या 298ला मी 300 कन्सिडर करेन आणि 300चं मी 0.3 घेईन फॉर किलोजूल. ओके, सो 8.3 इंटू 0.3 अगेन आपल्याकडे आन्सर आलेला आहे 2.5 इंटू -2.303. पुढे आहे आपल्याकडे आता लॉग असेल, लॉग टू द बेस 10 ऑफ 3.3 इंटू 10⁻17. ठीक आहे, तो आता ह्या लॉगला मी जर स्प्लिट केलं तर हे असं बनतं लॉग ऑफ 10⁻17 प्लस लॉग ऑफ 3.3. तो लॉग ऑफ 10⁻17 करताय तर आन्सर असणार आहे 17. ठीक आहे, लॉग ऑफ, यू शुड नो दिस, लॉग ऑफ 10⁻x इज x. सो 17 प्लस लॉग ऑफ 3.3, लॉग ऑफ 3 अगेन माहीत पाहिजे, लॉग ऑफ 3 असतो 0.47. तो लॉग ऑफ 3.3 अराउंड मी घेतो 0.5. मग 17 प्लस 0.5. सो फायनल आन्सर विल बी -2.3 इंटू 2.5 इंटू 17.5. ओके, आता ह्याचं जर तुम्ही आन्सर काढताय 2.3 2.5 अराउंड आन्सर 6 असेल, -6 आहे आणि 6 इंटू 17 आपण करतोय तर जे आन्सर आहे दॅट शुड बी 17 6 असतो 102. मग त्यानुसार त्याच्या आसपासचा आन्सर मला इथे दिसतोय ऑप्शन बी -100. ओके, सो दिस वॉज युअर क्वेश्चन नंबर 38 ज्याचा आन्सर येणार आहे ऑप्शन बी. सॉल्विंग वाईज स्लाइट लेंदी, सो वी विल से की अराउंड 54 सेकंड ह्या क्वेश्चनला तुम्हाला जाऊ शकतात. कन्सिडर करूया आपण त्याला कॅटेगरी नंबर 3 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन 39. 2 mole of an ideal gas expand against a constant external pressure of 2.2 into 10⁻5. The work done in this by gas is 10⁻7 joule. So what is the change in volume? बघा W इक्वल टू -P डेल्टा V ह्या फॉर्म्युलामध्ये W सांगितला 10⁻7, SI युनिटमध्ये सांगितलंय, जूल SI युनिटमध्ये सांगितलंय, -P 2.2 इंटू 10⁻5 अगेन SI युनिटमध्ये सांगितलंय, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि डेल्टा व्ही दॅट वी हॅव टू फाइंड. तो SI युनिटमध्येच येणार ना, SI मधून येणार. तो 10⁻7 अपॉन 2.2 इंटू 10⁻5. 10⁻5 7, त्याच्यामधून राहिले 10⁻2 म्हणजेच 100.
100/2.2 करताय, 100/2.2 जर तुम्ही करताय, सो त्याचं जे आन्सर आहे दॅट शुड कम आउट टू बी नियर अबाउट 45, राईट. बघा 100/2 आन्सर असणार आहे 50, 2.2 गेलं त्याच्यापेक्षा थोडंसं कमी, एवढं पण कमी तर येणार नाही आहे, दॅट इज फॉर शुअर. हे दोन ऑप्शन राहतात. मग आता त्याच्यामध्ये मी थोडं ॲप्रॉक्सिमेशन लावलं कॉज आय एम हॅबिच्युअल टू धिस ॲप्रॉक्सिमेशन. मग त्यानुसार आन्सर मला 45 येऊन जाईल. ठीक आहे. तुम्हाला मे बी ॲप्रॉक्सिमेशन इतकं हॅबिच्युअल नाही आहे, तर त्या केसमध्ये आय एम ॲझ्युमिंग की थोडासा तुम्हाला जास्त टाईम जाईल, तर मी कन्सिडर करतो की चला 40 सेकंडपर्यंत क्वेश्चनला वेळ लागू शकतो. ओके. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. 40th क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेलं आहे द स्टँडर्ड मोलार हीट ऑफ फॉर्मेशन गिवन आहे CO2 H2O इथेन CO2 H2O. सो 1 2 3 यांच्यासाठी व्हॅल्यू आहे 21.1 -94 आणि -68 3. तर व्हॉट इज स्टँडर्ड मोलार हीट ऑफ कंबशन ऑफ इथेन. कंबशन एन्थाल्पी करायची आहे C2H6 प्लस O2 गिव्स CO2 प्लस H2O. बॅलन्स केला मी तर इथे 2 CO2 बनेल, 3 H2O बनेल. O2ला मी बॅलन्स करत बसणार नाही बिकॉज इट इज कम्प्लिटली टाइम वेस्ट, गरजच नाही आहे. फॉर्मेशन एन्थाल्पीमध्ये O2ची व्हॅल्यू 0च असणार आहे कारण तो आहे इलेमेंट. तो 1 2 3 किती आहे मॅटर नाही करत. अपार्ट फ्रॉम दॅट फॉर्मेशन एन्थाल्पी आहे, सो मी जाणार आहे प्रॉडक्ट मायनस रिॲक्टंटसाठी. ओके. तर प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट करतोय. प्रोडक्ट आहे आपल्याकडे 2 CO2 म्हणजे -94 × 2 होऊन जाईल प्लस 3 × -68.0 होऊन जाणार आहे, राईट. मायनस रिॲक्टंटची व्हॅल्यू जी आहे, रिॲक्टंटची व्हॅल्यू ती आहे 21.1. ओके. सॉल्व करूया. सगळंच बघा मायनस मायनसच होऊन जाणार आहे, तो आन्सर मायनसमध्येच असणार आहे. तो पहिले तर प्लसवाले ऑप्शन कट डाऊन झाले. अपार्ट फ्रॉम दॅट 94 2 दॅट विल बी -188. आता त्याच्यामध्ये अजून मायनस करताय बघा, मी पुढचं सॉल्वच करत नाही बसत. ऑप्शन बघा हा -183 दिला आहे, तो तर पॉसिबल नाही. आन्सर त्याच्यापेक्षा अजून मायनस साईडला गेलं पाहिजे, तर एकच ऑप्शन शिल्लक राहतोय. सो जर मी स्टार्ट केलं सॉल्विंगला, डिटेल सॉल्विंग करतोय, तर इट लुक्स लाईक की इट विल टेक लॉट ऑफ टाईम. पण मी सॉल्व करताना सायमल्टेनियसली ऑप्शन पण बघत चाललोय. बघा मी तुमच्याबरोबर हा पहिल्यांदाच क्वेश्चन सॉल्व करतोय, सो मी सायमल्टेनियसली ऑप्शन बघत गेलो आणि ऑप्शनमधून मला रिअलाइज झालं की हे ऑप्शन तर इझिली कट डाऊन होत आहेत. तर डिटेल सॉल्विंग कराल तर इट विल टेक अराउंड 50 सेकंड्स आय विल से. कॅटेगरी 3 मध्ये जाऊ शकतो, बट विथ ऑप्शनची जर तुम्ही हेल्प घेताय तर त्या केसमध्ये हा क्वेश्चन 20 to 30 सेकंड्समध्ये होऊन जाईल. ओके. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. 41 क्वेश्चन. कॅल्क्युलेट the Gibbs energy change for reaction having delta H is this. तो मला डेल्टा जी काढायचा आहे. डेल्टा एच दिलाय -T डेल्टा एच घ्यावा लागतो. तो डेल्टा एच आहे 31400 मायनस टी दिलेला आहे 1000 डिग्री सेल्सिअस. आय हॅव टू टेक इन केल्विन, सो 1273 इंटू डेल्टा एस दिलेला आहे 32. ओके. तो ह्याचा मला आता प्रोडक्ट काढायचा आहे. अगेन आय विल अप्लाय सम अप्रॉक्सिमेशन कॉज ऑप्शन्स बऱ्यापैकी लांब लांबचे ऑप्शन दिसत आहेत. तो 1273 आणि 1273 -32 करतोय. सो 12 × मी 3 करतो किंवा 2 ह्याला 13 घेऊ आपण. 1273ला 3 केलं तर दॅट विल बी 39. त्याच्यापेक्षा आन्सर थोडं कमी असणार आहे, राईट. त्याच्यापेक्षा थोडंसं आन्सर मला कमी घ्यायचं आहे. बाकी डेसिमल पॉईंटचं शिफ्टिंग मी 100 केलं आहे आणि इथून 10 केलं आहे म्हणजे 1000चं गेलं आहे. सो 39,000च्या आसपास आन्सर आपलं गेलं पाहिजे. ओके. 31,000 39,000 त्याच्यापेक्षा आन्सर स्लाइटली जास्त असेल. नियर अबाउट ह्याचंच म्हणजे 31-39चं कॅल्क्युलेशन केलं तर 8,000 ह्या रेंजमध्ये ऑप्शन. ह्या रेंजमध्ये ऑप्शन बघाल तर मला तो ऑप्शन एकच दिसतोय विच इज ऑप्शन बी, राईट. आता बी का? कारण आन्सर बघा मी जसं म्हटलं की ह्याच्यापेक्षा जास्त असेल. हे तर मी अप्रॉक्सिमेशन अप्लाय केलं आहे त्यानुसार 39 आलं आहे, पण आन्सर त्याच्यापेक्षा स्लाइटली जास्त असणार आहे बिकॉज इथे 32 आहे हा. ओके. सो मग त्यानुसार आन्सर 1000 प्लस असलं पाहिजे आणि मायनस असलं पाहिजे. मग हे ऑप्शन तर राहत नाहीत, तर ऑप्शन राहतोय आपल्याकडे एकच ऑप्शन, ऑप्शन बी. ओके. Let's move to the next question. Question number 42. Calculate the enthalpy of combustion for acetylene. Acetylene molecule साठी हे फाइंड करायचं आहे. If
950 kilojule of heat is liberated when 39 gram of acetylene undergoes combustion. ओके, ॲसिटिलीन आपल्याला सांगितलेला आहे. तो ॲसिटिलीन पहिलं तर काय असतो? ॲसिटिलीन हे एक कॉमन नेम आहे. कोणाचं कॉमन नेम आहे? तर इट इज अ कॉमन नेम फॉर इथाईन. इथाईन म्हणजे काय? C2H2, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. C2H2चं मास जर बघाल तर 2 कार्बन 24, हायड्रोजन 2, तो झाला 26. तर 26 साठी मला आन्सर काढायचं आहे, राईट? येस, 26 साठी मला आन्सर काढायचं आहे. आणि 39 साठी त्यांनी आन्सर सांगितलंय. 39 साठी आन्सर आहे 1950. तो इफ 39 इज 1950 तर 26 काय असेल? 13च्या टेबलमधून जर मी गेलो तर दिस इज अ 3, दिस इज 2. तो 3 साठीचा आन्सर हे आहे, 2 साठीचा आन्सर तर नियर अबाउट 1200 प्लस समथिंग काहीतरी असलं पाहिजे. तो बघा 1200 प्लस समथिंग एक ऑप्शन दिसतोय, ऑप्शन सी. तो फॉर क्वेश्चन नंबर 42 ऑप्शन सी करेक्ट बनेल. रिलेटिव्हली क्वेश्चन स्लाइटली सॉल्विंगचा आहे तर मी 30 to 40 सेकंड कन्सिडर करतो. क्वेश्चन लेवल 2. नेक्स्ट 43th क्वेश्चन. फॉर रिएक्शन C3H8 plus 5O2 gives this दिलेला आहे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. डेल्टा एच मायनस डेल्टा यू आपल्याला सांगायचं आहे. डेल्टा एच मायनस डेल्टा यू असतो डेल्टा NRT. बाकी RT तर सगळ्या ऑप्शनमध्ये दिसतोय. तो मला फक्त डेल्टा N फाईंड करायचा आहे. तर इथून 3, इथून 4, बट हे 4 घेणार नाही. का नाही घेणार? लिक्विड दिलाय तो हे निघून गेले. तो इथे राहिला 3, इथून 1 आणि इथून 5, हे दोन्ही घ्यावं लागेल. सो 6. तो 3 - 6 व्हॅल्यू विल बी -3. तो -3 RT ऑप्शन सी. 43 साठी आन्सर येणार आहे ऑप्शन सी. इन केस जर कोणी घाईमध्ये काढायला गेलं त्या केसमध्ये ते 3 + 4 आणि मग 6 असं करून काढू शकता आन्सर. बट इथे आपण हा डेल्टा NG घेतो. G स्टँड्स फॉर गॅस. तो वी वोंट कन्सिडर धिस लिक्विड. तसा तर सिम्पल क्वेश्चन आहे आणि खूपदा असे तुम्ही क्वेश्चन तुमच्या प्रॅक्टिसमध्ये केले असतील तर ॲज सच डिफिकल्ट जाणार नाही. लेवल वी विल से 1, लेवल 1, 10, 15, 20 सेकंड्स कन्सिडर करू आपण. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग सिम्बॉल रिप्रेझेंट द हीट ऑफ रिएक्शन ॲट कॉन्स्टंट प्रेशर? हीट ऑफ रिएक्शन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मगाशी बोललो होतो कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कॉन्स्टंट व्हॉल्यूम डेल्टा यू होता. कॉन्स्टंट प्रेशर असेल तर तो असतो डेल्टा एच. व्हेरी सिम्पल क्वेश्चन ऑफ लेवल 1. क्वेश्चन 45. 2H2 plus O2 gives 2H2O आणि ह्याच्यासाठी एन्थाल्पी दिलेली आहे. तर व्हॉट इज हीट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ वॉटर पर मोल? एका मोलसाठी विचारलंय. बघा इथे जी व्हॅल्यू काढली आपण ही व्हॅल्यू 2H2O साठी म्हणजे 2 मोलसाठी. तर 2 मोलसाठी व्हॅल्यू आहे आपल्याकडे -573. मग 1 मोलची व्हॅल्यू काय असेल? त्याच्यापेक्षा अर्धी असली पाहिजे. तो ह्याच्यापेक्षा अर्धी जर व्हॅल्यू घ्याल तर ती येणार आहे 286. ओके, दिस विल बी द व्हॅल्यू फॉर हीट ऑफ डिकम्पोजिशन. ओके, आता काही जण म्हणजे सर मायनसचा मायनस राहायला पाहिजे होता. तर अरे नाही, हे डिकम्पोजिशन आहे ना. डिकम्पोजिशन म्हणजे काय? H2O पासून H2 + O2 म्हणजे रिॲक्शनला काय करावं लागेल? रिव्हर्स करावं लागेल. ऑप्शन सी तुमचा इथे करेक्ट बनणार आहे फॉर क्वेश्चन 45. 6 मध्ये 46. द एंट्रॉपी ऑफ वेपरायझेशन इज गिवन. Then when 117 gram of benzene, another common formula C6H6, mass असतं 78. नेक्स्ट बघूया, वेपराइज at its boiling point. तर what is the entropy change of surrounding if process is at equilibrium? 46 क्वेश्चन मध्ये प्रोसेस जी आहे, प्रोसेस होते इक्विलिब्रियमला. ठीक आहे. आता इथे त्यांनी सांगितलं हीट ऑफ वेपरायझेशन म्हणजे 78 ग्रॅमसाठी व्हॅल्यू दिली आहे, कारण ही पर मोल आहे ना. तर 78 ग्रॅमसाठी व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 85. आणि त्यांनी विचारलं आता मला 117 साठी व्हॅल्यू सांगा. मग काय करावं लागेल मला? इथे मी घेतो x, क्रॉस मल्टिप्लाय करू. तो x काय बनेल? x विल बी 85 × 117 डिवायडेड बाय 78. राईट. तसं ऑप्शनला जर मी कम्पेअर केलं तर ऑप्शन कम्पॅरिझनमध्ये मला ऑब्झर्व होतंय की हे आन्सर 117/78 म्हणजे ते आन्सर झालं पाहिजे अराउंड 1.5. राईट. सो इथे जर बघाल तर ऑप्शन आपल्याला दिसतोय 85 × 1.5. राईट. सो तसे ऑप्शन मला परत 2 दिसत आहेत. ऑप्शन सी पण दिसतोय आणि ऑप्शन बी पण दिसतोय.
सो ह्यापैकी मला आता कोणता ऑप्शन घ्यायचा आहे, तर ऑप्शन घ्यायचा आहे फॉर वेपरायझेशनचा लिक्विड टू गॅससाठी. सो 1/5 1.5 आपण कन्सिडर करूया इथे. ठीक आहे. सो ही झाली व्हॅल्यू 85 इंटू 1.5, राईट. बट यू कॅन सी हिअर एंट्रॉपी चेंज हॅज बीन आस्क्ड फॉर सराउंडिंगसाठी विचारले. आपण हे कॅल्क्युलेट कोणासाठी केलं, बेन्झिनसाठी केलं, आणि बेन्झिन असेल आपली सिस्टीम. मग सराउंडिंगसाठी व्हॅल्यू त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट, साईनमध्ये अपोजिट. सो पॉझिटिव्ह फॉर बेन्झिन होतं, मग सराउंडिंगसाठी हीच व्हॅल्यू काय बनेल, निगेटिव्ह बनून जाईल, राईट. सो ऑप्शन झाला आपल्यासाठी ऑप्शन बी. क्वेश्चन लेवल आय विल से 2 अँड प्लस बिकॉज ऑफ दिस वर्ड सराउंडिंग आय विल से की दिस इज युअर ट्रिकी क्वेश्चन. ठीक आहे. सो येस 99.99 वगैरे आणायचे असतील तर त्यासाठी हे असले क्वेश्चन थोडं फोकसने सॉल्व्ह करणं गरजेचं असेल. नेक्स्ट 47 क्वेश्चन. Find the temperature so that a certain reaction changes from spontaneous to non-spontaneous process. म्हणजे बेसिकली बघा, स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस हा चेंज डेल्टा जी इक्वल टू 0ला होऊन जातो. तर मग त्यानुसार तुम्हाला सांगायचं की डेल्टा जी 0 कधी येणार आहे, मग त्याच्यानंतर तुम्ही आन्सर सांगू शकाल. सो डेल्टा एच बाय डेल्टा एस आपण घेतला, तर डेल्टा एच बाय डेल्टा एस इथे काय असेल, तर -30 किलोजूल, म्हणजेच किलोजूलला इथे 10⁻³ घेऊन टाकू, डिवायडेड बाय -40 जूल. तो मायनस मायनस निघून गेला पहिला, तर 30/40, तो दॅट विल बी 0.75 अँड 0.75 इंटू 1000, तर ते मग बनेल 750 केल्विन. तो 750 केल्विन जे आहे त्या टेम्परेचरला हा प्रोसेस जी आहे तो स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियसमध्ये चेंज होऊन जाईल. ऑप्शन बी. विल से लेवल 2 थोडंसं सॉल्विंग आहे. नेक्स्ट क्वेश्चन 48 मध्ये डायग्राम दिलेली आहे छान अशी. 2 मोल्स ऑफ एन आयडियल गॅस अंडरगोज अ रिव्हर्सिबल सायक्लिक प्रोसेस. तर ह्या प्रोसेसमध्ये कॅल्क्युलेट द वर्क डन ड्युरिंग प्रोसेस C to D. C पासून आपण D ला चाललोय. ग्राफ जो आहे तो प्रेशर वर्सेस टेम्परेचरचा आपल्याला दिलेला दिसतोय, राईट. तो प्रेशरचा चेंज झालेला आहे, टेम्परेचर सेम ठेवलंय, म्हणजे प्रोसेस झाली आपल्यासाठी आयसोथर्मल प्रोसेस. मग आयसोथर्मल प्रोसेससाठी आपल्याकडे वर्क डन असणार आहे -NRT किंवा 2.303 NRT लॉग ऑफ V2/V1 घेतो. त्याच्याऐवजी इथे आता मी घेणार आहे P1/P2 इनव्हर्स रिलेशन. बॉइल्स लॉ आठवत असेल तर बघा. मग P1/P2 घ्यायचा. आता C to D चाललोय, तो C म्हणजे हा आपला बनेल P1 आणि D म्हणजे हा बनेल P2. तो 2/1 घ्यावा लागेल मला, तो लॉग ऑफ 2 येईल, तो येणार आहे 0.3. अपार्ट फ्रॉम दॅट ओके, ते पण करायची गरज नाही बघा, ऑप्शन तर LNच्या फॉर्ममध्ये दिलेले आहेत. सो LN ऑफ 2 ठेवला मी ॲज इट इज, राईट. 2.303 पण इग्नोर केला. एनची व्हॅल्यू 2 मोल्स घ्यावी लागेल इंटू आर पण ॲज इट इज ठेवायचं आहे, काहीच करायची गरज नाही आहे. टीला काही करायचं आहे का, तर येस, टीची व्हॅल्यू घेणार आहे पण 400, करेक्ट. सो 2 इंटू 400 दॅट विल बी 800, मायनस आहेच आहे, तो -800 आर LN2. तो ऑप्शन मला दिसतोय -800 नुसार ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 48 ऑप्शन डी. नेक्स्ट 49 क्वेश्चन. क्वेश्चन लेवल 2 आपण ॲझ्युम करूया, 2 कन्सिडर करू, 2 लेट्स से 3 करू आपण, याला थोडासा वेळ जाऊ शकतो. नेक्स्ट, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा एच मायनस डेल्टा यू. अगेन यू हॅव टू फाइंड डेल्टा NRT. त्यातला RT ॲज इट इज आहे. डेल्टा एन मला फक्त काढायचं आहे. रिएक्शन दिली आहे, प्रॉडक्ट मायनस रिएक्टंट जर मी घेतलं तर इथून 4, इथून 2 आणि इथून 4, तो 4 - 6 असणार आहे -2. ऑप्शन बी. व्हेरी इझी क्वेश्चन ऑफ लेवल 1. अँड लास्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे क्वेश्चन 50 मध्ये. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ डेल्टा जी फॉर द फॉलोइंग रिएक्शन इंटू O4 gives 2 times NO2. डेल्टा एच गिवन आहे अँड डेल्टा एच गिवन आहे. ओके, युनिट्स वाईज बघा, किलोजूल म्हणजे हा डेल्टा एच असेल, पण ह्या युनिट्सनुसार हा डेल्टा एच नाही, हा डेल्टा एस आहे, टायपिंग एरर. तो फॉर्म्युला आहे डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. दिस इज द फॉर्म्युला. डेल्टा टी सुद्धा मिसिंग आहे ह्या क्वेश्चनमध्ये.
ओके, आता डेल्टा टी मिसिंग आहे तर काही करू नाही शकत. अगेन थोडंसं टायपिंग एरर आहे. मी असं ॲझ्युम करतो की टी जो आहे नॉर्मली टी तर आहे 298 घेतला जातो किंवा 300 घेतला जातो. तो आपण सॉल्विंगसाठी सोपा मग 300 घेऊया. 300ने आपण आन्सर काढू. मॅच झालं तर गुड, नाही मॅच झालं तर मग कांट डू एनिथिंग. सो डेल्टा एच आहे आपल्याकडे 57.44 मायनस टी मी घेतला 300, पण 300चा मी इथे घेणार आहे 0.3. कशासाठी घेतला आता तर सगळ्यांना माहीत झालंय, किलोसाठी घेतलाय. इंटू डेल्टा एस घेतला इथे 176. 0.3 इंटू 176 करताय 17351 वगैरे असणार आहे. सो अराउंड -51 आन्सर आला आपल्याकडे. 57.44 -51 केलं, आन्सर तुम्हाला मिळणार आहे 6, नियर अबाउट 6. दॅट शुड बी द आन्सर. ओके, आता हे नियर अबाउट 6ला मॅच होणारा ऑप्शन, दॅट इज नॉट इवन अ सिंगल ऑप्शन विच मॅच दिस व्हॅल्यू. ओके, सो सिन्स काही ऑप्शन मॅच होत नाही आहेत तर इथलं टेम्परेचर काहीतरी वेगळं असलं पाहिजे. ओके, सो लेट्स से आता आपल्याकडे ह्याचा आन्सर नाही आहे, तर मी तुम्हाला एक त्याच्यावरूनच क्वेश्चन बनवून देतो. टू फाइंड द टेम्परेचर, लेट्स ट्राय टू फाइंड द टेम्परेचर. आपण काय करूया, आपण इथली व्हॅल्यू कन्सिडर करूया की ती व्हॅल्यू आहे आपल्याकडे लेट्स से 464. ठीक आहे, दिस इज द व्हॅल्यू. मग टू गेट दिस व्हॅल्यू, ओके नाही ती व्हॅल्यू येऊ शकते का, तर नाही ती व्हॅल्यू घेणं पॉसिबल नाही आहे. चला 464 नाही घेत मी व्हॅल्यू घेतो 46.4. ठीक आहे, तर लेट्स टेक अ व्हॅल्यू ॲज प्लस 46.4 फॉर डेल्टा जी. मग ती व्हॅल्यू येण्यासाठी तुम्हाला टेम्परेचर किती लागेल, ट्राय टू फाइंड दिस आणि पुट अप युअर आन्सर इन कमेंट्स. ओके, ऑल राईट देन, दिस वॉज युअर क्वेश्चन नंबर 50. लास्ट क्वेश्चन आपण केलेला आहे. बराच लेंदी व्हिडिओ झालेला आहे. ॲज आय सेड, थर्मोडायनॅमिक्स खूप सारं सॉल्विंग तुम्ही ह्याच्यामध्ये एक्सपेक्ट करू शकता, जे तुम्ही आत्ता क्वेश्चन्समध्ये पण बघितलं असेल. थेरी क्वेश्चन हार्डली 5-6 होते. मेजर क्वेश्चन थेरी सॉल्विंगचे होते. आणि सिन्स आय एम ट्राईंग टू गिव्ह यू डिटेल एक्सप्लेनेशन, सो व्हिडिओ थोडा मोठा बनलाय. ओके, सो गो थ्रू दिस व्हिडिओ, ट्राय टू सॉल्व ऑल द क्वेश्चन ऑर युअर ओन. जे कोणते क्वेश्चन तुम्हाला डाऊटफुल वाटत आहेत त्याचं सॉल्युशन परत एकदा चेक करा. आणि हे सोडून अजून क्वेश्चन सॉल्व करायचं ट्राय करा. इन केस इफ यू फाइंड एनी डाऊट इन दोज क्वेश्चन्स, देन यू कॅन रेज युअर डाउट्स ॲज वेल. सो कमेंट सेक्शनमध्ये पुट अप द क्वेश्चन ज्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट आहे. आय विल ट्राय टू कवर दोज क्वेश्चन्स इन नेक्स्ट व्हिडिओज. ओके, ऑल राईट देन, ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन अँड सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. डू लेट मी नो इन कमेंट सेक्शन कोणता व्हिडिओ तुम्हाला ऑन प्रायोरिटी पाहिजे. मी नेक्स्ट व्हिडिओ तो कवर करायचा प्रयत्न करेन. बाय बाय देन.